आपदामपहर्तारम् दातारं सर्वसम्पदाम् लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रन्थं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्। यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषा स्वान्तापहारिः सदा सोऽयं मुक्तिकरः सदा विजयते श्रीरामदासो गुरुः। सह्याद्रिगिरिचा विभाग विलसे मंदार शृंगापरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी। साकेताधिपती कपी भगवती हे देवजाचे शिरी तेथे जागृत रामदास विलसे जोया जना उद्धरी। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ प्रभो। प्रत्येक मानवाला परमार्थाची वाटचाल सुकर करणारा आणि समर्थांच्या समर्थ लेखणीमधून उतरलेला जो समर्थ ग्रंथराज दासबोध, त्या दासबोधाला आपल्या शुद्ध चित्तामध्ये धारण करून आत्मोन्नत होण्यासाठी या मंदिरामध्ये या पावनस्थळी उपस्थित असलेले सर्व श्रीराम भक्त समर्थ भक्त भगिनी आणि बांधव, आजचा योग मंगल आहे। मंगल अशा अर्थाने की समर्थांच्या दासबोधाचं संकीर्तन आपण मांडले आणि त्याला साक्षात ईश्वरी उपस्थित आहेत। जवळगींचं नाव ईश्वर आणि विजयी उपस्थित आहे। जिथे ईश्वर तिथे विजय असणार हे वेगळं सांगायचं कारण नाही। आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा अभ्यास केला तर आपल्या नक्की लक्षात येईल की ज्यांच्या आडनावाच्या शेवटी कर असतं ती मंडळी तशी महानच असतात। लता मंगेशकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, डॉक्टर विजय भटकर, शंकर अभ्यंकर इत्यादी इत्यादी। गमतीचा भाग यातला सोडून द्या। पण ज्यांच्या चित्तामध्ये श्रद्धा असते आपल्या कामाबद्दल तेच असं काही अलौकिक काम निर्माण करू शकतात। ज्यांच्या चित्तामध्ये श्रद्धा नसते त्यांच्या हातून काम निर्माण झालं तरी ते टिकत नाही। श्रद्धेशिवाय जे अध्ययन करतात ते समाजाचा विनाश करतात आणि श्रद्धायुक्त अंतःकरणाने जे अध्ययन करतात ते समाजाच्या हिताचं काही काम निर्माण करतात। ज्यांच्या मनामध्ये श्रद्धा असते ते महंत होतात, ते संत होतात, ते पंत होतात, ते तंत होतात, समाजाच्या हिताचं अनंत कार्य निर्माण करतात। ज्यांच्या मनामध्ये श्रद्धा नसते ते पढत मूर्ख होतात। समर्थांनी अगदी थोडक्यात पण बरोबर सांगितलं, ज्यांच्या मनामध्ये श्रद्धा नाही असे अनंत पढत मूर्ख या समाजामध्ये असतात। समर्थांनी एका टोकाला मूर्ख आणि दुसऱ्या टोकाला पढत मूर्ख ठेवलेले आहे। या दोघांना पाळटायचं म्हणून समर्थांनी काही मध्ये चांगलं सांगितले।
उत्तम लक्षणं सांगितली, सत्वगुण सांगून टाकला, सद्विद्या सांगितली. त्याच्या मागचा हेतूच असा आहे समर्थांचा की ही माणसं पालटावी. गंमत अशी आहे की यातले मूर्ख पालटतात. कारण मूर्ख हा झोपलेला असतो, त्याला जाग करणं सोपं असतं. पढत मूर्ख हा झोपेचं सोंग घेतो, त्याला किती गदगदा हलवलं तरी तो जागा होत नाही. मूर्खाला वळवणं सोपं, पढत मूर्खाला वळवणं फार अवघड. मूर्ख केवळ स्वतःची हानी करतात, पढत मूर्ख समाजाची हानी करतात आणि पर्यायानं राष्ट्राचा विनाश करतात. त्यांनी वाचलेलं असतं, अध्ययनही केलेलं असतं, नाही असं नाही, पण त्यांच्या अध्ययनाची दिशा वाकुडी असते, सरळ नसते. अध्ययन एवढ्यासाठीच करावं की ज्याच्यामुळे आमची जी श्रद्धास्थान आहे त्याच्यावरच घाव घालावा. आमची भक्ती ज्या ठिकाणी आहे त्याच्यावर धोंडा मारावा. जे ग्रंथ आम्हाला अत्यंत प्रिय आहेत ते कशाला वाचता म्हणून समाजाला सांगावं. राम आणि कृष्णासारखी जी आमची श्रद्धास्थान आहेत त्या रामकृष्णांच्या ठाई किती प्रमाद होते असं आग्रहाने कथा कादंबऱ्यामधून मांडावं. असे नानाविध प्रमादयुक्त उद्योग पढत मूर्ख करत असतात. दुर्दैव असं आहे की या पढत मूर्खांना आपल्या समाजामध्ये मानाचं स्थान असतं. असं मानाचं स्थान असल्यामुळे त्याचा प्रभाव आणि परिणाम जनसामान्यांवर असतो. ज्यांच्या श्रद्धा बसायला लागल्यात त्या श्रद्धा पुन्हा डळमळीत करायचं कार्य आपल्या समाजातले पढत मूर्ख करत असतात. ईश तत्व आहे, ईश्वर आहे, हे ऋग्वेद कालखंडामधल्या ऋषीमुनींच्या पासून ज्ञानोबा माऊलीपर्यंत, तुकोबांच्या पर्यंत, रामदासांच्या पर्यंत सगळ्या श्रेष्ठ जनांनी सांगितलेलं. यांच्यापेक्षा आपल्या समाजातले पढत मूर्ख मोठे आहेत असं मला वाटत नाही. ईश्वर नाही असं म्हणणारे जे पढत मूर्ख असतात ते ज्ञानेश्वरांच्या पेक्षा मोठे आहेत असं मला वाटत नाही. आपल्यालाही ते वाटत नसावं. पण ही माणसं जी जनसामान्यांची मनोधारणा आहे त्याला कुठेतरी तडा जायला कारणीभूत असतात आणि म्हणून मूर्खांपेक्षा पढत मूर्खांपासून आपल्याला अत्यंत सावध राहायला पाहिजे. आपल्या समाजाची अशी मूठ का पाहिजे? आपल्या कामावर आपली श्रद्धा का पाहिजे? अशी श्रद्धा असल्याशिवाय भटकरांना हा अलौकिक असा परम महासंगणक निर्माण करताच आला नसता. आपलं स्वकर्म स्वधर्मामध्ये पालटल्याशिवाय, त्याला श्रद्धेचं अधिष्ठान लाभल्याशिवाय अशी कामं निर्माण होत नसतात. कुणीही भ्रमात राहू नये त्याच्याबद्दल. भटकरांची अशी श्रद्धा होती आणि म्हणून त्यांच्या हातून एवढं अलौकिक कार्य घडलं. ज्यांची श्रद्धा नसते ते भलतंच संशोधन करतात, समाजाला जे उपयोगी पडणार नाही असं संशोधन नित्य करत असतात आणि म्हणून समर्थांनी त्यांचा झाडा घेतलाय. पढत मूर्ख मुक्त क्रिया प्रतिपादी असे असतात, आपण काल त्याचा उल्लेख केला आणि त्याच्याबद्दल त्यांना काहीही लाज वाटत नाही. मुक्त क्रिया करावी असं समाजाला ते आग्रहानं सांगतात. किंबहुना जेवढं घाणेरडं वाङ्मय देता येईल तेवढं द्यायचा प्रयत्न करतात. ज्ञानपीठाचा पुरस्कार मिळालेली एक कादंबरी आहे, महाभारतावर आधारलेली, आणि त्याच्यामध्ये कुंती, द्रौपदी, उत्तरा ज्यांच्याविषयी परमादर आमच्या मनामध्ये आहे यांचं इतकं विकृत चित्रण त्याच्यामध्ये केलेलं आहे. मनाला नवल वाटतं की अशा ग्रंथांना पुरस्कार मिळतात कसे आणि देतात कोण? म्हणजे देणारेही पढत मूर्ख असाच अर्थ आहे. म्हणून आपल्याला विशेष सावधान असलं पाहिजे. संतांचं सगळं वाङ्मय काढून बघा, आचार्यांचं सगळं वाङ्मय काढून बघा, याच्यामध्ये आपल्या श्रद्धेला तडा जाईल असं काहीही नसतं. आपल्या श्रद्धा दृढावतील, बळावतील, मनुष्य सन्मार्गाकडे जायला प्रवृत्त होईल असंच काहीतरी त्याच्यामध्ये असतं. ललित वाङ्मयामध्ये असं असेलच असं आपल्याला म्हणता येत नाही. साहित्य आणि वाङ्मय याच्यामध्ये फरक आहे. वाङ्मय अक्षर असतं, अक्षर ज्याला विनाश नाही ते वाङ्मय, आणि साहित्य ते की जे काळाच्या उदरामध्ये लोप पावतं, नाश पावतं. म्हणून आज वेद, रामायण, भागवत, महाभारत, उपनिषद यांच्यासारखे ग्रंथ, शारीर भाषासारखे ग्रंथ, ज्ञानेश्वरी, तुकोबांचा गाथा, दासबोध यासारखे अलौकिक ग्रंथ
काळाच्या ओघामध्ये का टिकून राहिले? ते अक्षर वाङ्मय म्हणून टिकून राहिले. जे ललित वाङ्मय येतं ते वाचतात माणसं आणि अस्वस्थ होतात, जास्ती संदेह जास्ती बळावत जातात. कारण बऱ्याचशा ललित वाङ्मयामध्ये विकृतच चित्रण असतं. आणि आज तरी प्रथा इतकी वाढलेली आहे, भयंकर विकृत काहीतरी लिहून ठेवायचं. आणि म्हणून आपल्याला विशेष सावधान असलं पाहिजे. जे इतिहासात नाही ते आणखीन विकृत करून लिहायची जणू स्पर्धा चाललेली असते. अशा ग्रंथांचा गौरव होतो, अशा ग्रंथांना प्रचंड पुरस्कार मिळतात, सगळ्या भाषांमध्ये असे ग्रंथ जातात. आणि जनसामान्यांची धारणा अशी होते की या कादंबरीमध्ये जे लिहिले तेच खरं आहे. नावं घ्यायला नकोत, पण आपल्या डोळ्यासमोर अशा काही कादंबऱ्या आणि ललित वाङ्मय नक्की आलेलं असेल. म्हणून आपण विशेष सावधान का असलं पाहिजे, त्याच्या मागे समर्थांची ही भूमिका आहे. म्हणून मूर्खाला पालटता येईल, पडत मूर्खाला पालटणं फार अवघड आहे. कारण तो उद्दाम असतो, अहंकाराचा डंख त्याच्या चित्ताला सतत झालेला असतो. आणि म्हणून आपल्याला विशेष सावधान राहिलं पाहिजे. आपल्याला विशेष सावधान तर राहिलंच पाहिजे, पण शिवाय आपला सत्वगुणही वाढवला पाहिजे. ज्यांनी सत्वगुण वाढवला त्यांनीच समाजाचं काही भलं केलं. ज्यांच्या ठाई रजोगुण आहे, आणि म्हणून समर्थांनी थोडक्यात सांगितलं की सत्वगुण असेल तर ऊर्ध्वगती आहे, रजोगुण असेल तर पुनरावृत्ती आहे, आणि तमोगुण असेल तर अधोगती आहे. एका ओवीमध्ये सगळ्या जीवनाचं, मानवी जीवनाचं सार मांडलेलं आहे. आता आपण कुठला गुण धारण करायचा ज्याचं त्यांनी ठरवायचं. मला असं वाटतं की जास्त सत्वगुण असलेला रजोगुण धारण करावा, जे प्रापंचिक आहेत त्यांच्यासाठी. कारण रजोगुण टाकून चालणारच नाही. प्रपंचामध्ये अनेक गोष्टीची पुनरावृत्ती करावी लागते. स्वयंपाक दररोज करावा लागतो. रजोगुण टाकला तर स्वयंपाक कोण करणार? पैसे मिळवण्यासाठी दररोज काम करावं लागतं, आणि त्याच्यासाठी थोडा रजोगुण धारण करावाच लागतो. पण आपण ही पुनरावृत्ती का करायची, त्याचं रहस्य आपल्याला सत्वगुण उलगडून दाखवत असतो. आणि म्हणून समर्थांनी सत्वगुण फार सुंदर सांगितलं. समर्थ म्हणतात, जो परमार्थाचे मंडन, जो महंतांचे भूषण, रजतमाचे निरसन, त्याला काय म्हणायचं? त्याला सत्वगुण म्हणायचं. परमार्थाला जो मंडित करतो आणि संत महंतांचं जो भूषण असतो त्याला काय म्हणायचं? त्याला सत्वगुण म्हणायचं. मानवाचं व्यक्तिमत्व जो उंचावतो, मानवाच्या व्यक्तिमत्वाचं जो उन्नयन करतो त्याला काय म्हणायचं? त्याला सत्वगुण असं म्हणतात. संसार दुःख विसरवी, भक्ती मार्ग विमळ दावी, भजन क्रिया उपजवी, तो सत्वगुण. एक ओवी चित्तावर कोरून घ्यावी अशी, जो संसाराच्या दुःखांचा आपल्याला विसर पाडतो. अत्यंत विमल निर्मल असा जो भक्तिमार्ग आहे त्याच्यावर आपल्याला चालायला प्रवृत्त करतो. भजन क्रिया करावी अशी आंतरिक इच्छा निर्माण करतो. त्याला काय म्हणतात? त्याला सत्वगुण म्हणतात. रजोगुणानी आणि तमोगुणानी जीवनामधली, प्रपंचामधली दुःख कमी होत नाहीत. तुम्ही किती रडलात, आदळापट केली, भोकाड पसरला, तरी दुःख कमी होत नाही. दुःख कशाने कमी होतात? दुःख हलकी कशाने होतात? सत्वगुण वाढला की आपोआप ती कमी होतात. जिथे परमार्थाची आवडी आहे, जिथे भावार्थाची गोडी आहे, जिथे परोपकाराची तातडी आहे, तो सत्वगुण आहे. काय समर्थांनी एक एक सांगून ठेवले. परोपकार करावासा वाटतो का? आम्हाला भावार्थाचा गोडवा चित्तामध्ये जागतो का? भावार्थ नसेल तर भक्ती नाहीच. समर्थांनी एक ओवी फार सुंदर लिहिली. समर्थ म्हणतात, अनुताप तेथे विरक्ती, भावार्थ तेथे भक्ती, निर्विषय तेथे मुक्ती, आणि स्वानंद तेथे स्वरूप. एका ओवीमध्ये परमार्थाचं सार सांगितलं. अनुताप तेथे विरक्ती, भावार्थ तेथे भक्ती. विरक्ती कशानं निर्माण होते? अनुतापातून निर्माण होते. अनुताप कशातून निर्माण होतो? त्रिविध तापांचे चटके बसले म्हणजे निर्माण होतो. त्रिविध तापांचे चटके केव्हा बसतात? मनुष्य जन्माला आला म्हणजे. मनुष्य जन्माला केव्हा येतं? त्याचं संचित साचलं म्हणजे. संचित केव्हा साठतं? क्रियमाण कर्म केल्यामुळे. क्रियमाण कर्म केव्हा होतं? त्याचं प्रारब्ध अगोदरचं दाटून आल्यामुळे. आणि प्रारब्ध केव्हा दाटून येतं? क्रियमाण कर्माचं स्वातंत्र्य न ओळखल्यामुळे.
आणि ते न ओळखल्यामुळे काय घडतं, जन्म मृत्यूचं चक्र अखंड सदैव चालू राहत. म्हणून समर्थ आम्हाला सांगतात, या सगळ्याच्या जर अतीत व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे, सत्वगुण जागवायला पाहिजे. आणि म्हणून परमार्थाची आवडी, कुठे भावार्थाची गोडी, परोपकाराची तातडी, तो सत्वगुण. अनुताप झाल्याशिवाय विरक्ती नाही, मनामध्ये शुद्ध भाव जागल्याशिवाय भावार्थाशिवाय भक्ती नाही, मन निर्विषय झाल्याशिवाय मुक्ती नाही, आणि स्वानंद जिथे नाही तिथे स्वरूपाचं दर्शनही नाही. एक एक चरण पुन्हा पुन्हा अळवावा आणि त्याचे सूक्ष्म पदर सगळे समजावून घ्यावेत, असं काहीतरी सामर्थ्य सत्वगुणामध्ये. सत्वगुण कसा असतो समर्थ सांगतात, तिथे इष्टही असतं आणि तिथे पूर्तही असतं. मानवाने इष्टापूर्त करावं असं समर्थांनी सांगितले. इष्ट याचा अर्थ व्यक्तिगत आत्मोन्नती आणि पूर्त म्हणजे समाजाचं हित. या दोन्हीचं मिलन झालं की राष्ट्र निर्माण होतं, काही वेगळं करावं लागत. म्हणून आपण थोडी तपश्चर्या करावी, म्हणून आपण थोडं दैनंदिन क्रमामध्ये पाठांतर करावं, म्हणून आपण काही अनुशासन मनाला देहाला लागावं, म्हणून कर्मनिष्ठा ठेवावी, म्हणून सत्संग करावा, म्हणून चांगलं वाङ्मय वाचावं, जेवढं चांगलं आहे तेवढं आपल्या चित्तामध्ये धारण करायचा प्रयत्न करणं, तपस्या करणं, विश्वेदेव करणं, पंचयज्ञ करणं. पंचयज्ञ कशासाठी करायचे, आत्मोन्नतीबरोबर समाजाचं हित साधण्यासाठी. या सगळ्याला काय म्हणतात, इष्ट म्हणतात. आणि पूर्त याचा अर्थ असा आहे की देणगी देणं, निष्काम मनाने देणं, परोपकाराची अपेक्षा न ठेवता देणगी देणं, दान देणं, सात्विक दान देणं, तलाव बांधणं, रस्ते चांगले तयार करणं, वृक्ष लावणं, लोकांच्या कल्याणासाठी धर्मशाळा बांधणं. या सगळ्याला काय म्हणायचं, याला पूर्त असं म्हणतात. समर्थांनी सांगितले सत्वगुणामध्ये हे सगळं येतं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की अग्रारे बांधावी, सरोवरे निर्माण करावी, देवालये बांधावी, शिखरे निर्माण करावी. या सगळ्याला म्हणायचं इष्टापूर्त. आणि याच्या जोडीला काय करावं, यजन आणि याचन, अध्ययन आणि अध्यापन, स्वये करी दानपुण्य, तो सत्वगुण. व्यक्तीचंही हित कसं घडतं ते सांगितलं, समाजाचं हित घडतं तेही सांगितलं. म्हणजे व्यक्ती कारण आलं आणि समाज कारण आलं. जिथे व्यक्ती कारण समाज कारणाचं संमिलन झालं तिथे राष्ट्र कारण आपोआपच उदयाला येतं, त्याला वेगळे प्रयत्न करावे लागत नाही. आम्ही आज असे झालो की व्यक्तिकारणही विसरलो, समाजकारणही विसरलो, मग राष्ट्र कसं निर्माण होईल सांगा. इथे व्यक्तीलाच आम्ही फोडून टाकलं, दुभंगून टाकलेलं आहे. हे घडू नये म्हणून आपल्याला जरा विशेष जागरूक राहायला पाहिजे. आणि म्हणून समर्थांनी सत्वगुणाचा जो मार्ग दाखवला तो ध्यानात ठेवला पाहिजे. आणि म्हणून हरिभजनी जो तत्पर, तो सत्वगुण असं समर्थ आम्हाला सांगतात. आता याच्यामध्ये केवढा विलक्षण अर्थ आहे पहा. समर्थ सांगतात, थोरपण सोडून दूरी, नीच कृत्य अंगीकारी, आणि तिष्ठत उभा देवाद्वारी, तो सत्वगुण. आम्हाला काही वेळेला आमच्या तोलामोलाचं काम लागतं, खरं तर सदैवच. खुर्ची उचलावी, सतरंजीची घडी घालावी, झाडू चालवावा, अशी कामं आम्हाला कमीपणाची वाटतात. आम्हाला त्याच्यामध्ये असं वाटतं की माझ्या स्टेटसचं काम नाही, माझं सामाजिक स्थान काय, आणि इतक्या नीच पातळीला येऊन मी काम करायचं म्हणजे काय. भगवंत म्हणे अशी कामं करत असत भगवान श्रीकृष्ण. म्हणून निळोबानी त्यांच्या चरित्राला उद्देशून म्हटले, निळोबा म्हणतात की नीच कामामध्ये आपण लाज बाळगता कामा नये. कारण भक्त काज कैवारी, स्वतः भक्ताचं काज ज्यांनी केलं त्यांनी सुद्धा नीच कामं केलेली आहेत. नीच म्हणजे वरवर आपल्याला जी हलकी वाटतात ती, अधम अशा अर्थाने नाही. म्हणून ज्या वेळेला राजसूय यज्ञ झाला त्यावेळेला भगवंतांनी केवढं कौतुक करावं, अपरंपार कौतुक केलेलं आहे. सगळ्यांना कामं वाटून दिली, पांडवांना दिली, कौरवांना सुद्धा दिलेली आहे. दुर्योधनाला बोलवलं पहिल्यांदा आणि त्याला सांगितलं राजसूय यज्ञाला जेवढे राजे जमलेत त्यांच्याकडून कर वसूल करायचं काम तुझं. त्याला इतका आनंद झाला, भगवंतांना खात्री होती एक पै कोणाकडून कमी घेणार नाही. बरोबर ज्याला जिथे तिथे बांधून टाकलं. हा दुःशासन म्हटले बाहेर लुडबुड करायलाच नको. त्याला सांगितलं अरे तू केवढा मोठा, केवढा पराक्रमी, केवढा दानशूर, कोठीच्या किल्ल्यास तुझ्याकडे देतो, घे. त्याला आतच बसवलं, बाहेर येऊच दिला नाही कुठे. कोठीतून शिधा काढून देणं एवढंच काम त्याच्यावर सोपवलं. भीष्माना द्रोणांना सांगितलं की आपण एकच करायचं, आपण स्वागत समितीचे अध्यक्ष दोघं.
देखरेख करायची. त्यांचा शब्द कोण डावलणार सांगा? किती विलक्षण सुंदर सांगितलेलं आहे. तेवढंच काम आपलं. आपला शब्द कोणी डावलणार नाही. त्याच्या पुढे जाऊन प्रत्येकाला सांगितले. कृपाचार्यांना अश्वत्थाम्याला सांगितलं, पहा बरं, इतकी मंडळी इथे जमणार, सत्पात्र माणसं पहा, कृपाचार्य आपण स्वागत करावा. अश्वत्थाम्याला सांगितलं, तू तर गुरुपुत्र आहेस आणि तुझं स्थान मोठं आहे. कृपाचार्यांच्या सल्ल्यानं तू एक करत जा. काय कर? तर दक्षिणा द्यायचं काम कर कृपाचार्यांच्या सल्ल्यानं. त्याला अतिशय आनंद झाला. प्रत्येकाला काम नेमून दिलेलं आहे. विदुराला काम नेमून दिलेलं आहे. जो येईल, जो जो महात्मा आहे किंवा सामान्यातला सामान्य आहे, त्या प्रत्येकाला त्यांनी कामाला लावलं. आणि पुढे तर संजयाला सांगितलं, प्रत्येक राजा 5 स्टार हॉटेलमध्ये उतरतो की नाही बघ. कारण हे भयंकर अहंकार असलेले राजे आहेत, त्यांची व्यवस्था उत्तमातली उत्तम व्हायला पाहिजे. त्यांना मानवत नाही. आणि म्हणून थोडा तू जागरूक राहा असं सांगितलं. आणि खरोखर संजय यांनी ती व्यवस्था चोख ठेवली. अशी सगळ्यांना कामं वाटून दिली. भीमाला दिलं, अर्जुनाला दिलं, सहदेवाला दिलं. आणि भगवंतानी स्वतःकडे कोणतं काम घेतलं? जी सत्पात्र माणसं येतील त्यांना प्रेमाने हाताला धरावं, आणावं, सिंहासनावर बसवावं आणि सोन्याच्या पात्रामध्ये त्यांचे चरण ठेवावेत. स्वतःच्या हातानं चरण प्रक्षालन करावं. नीच कामी न धरी लाज, भक्त काज कैवारी. जिथून नीच काम करायला मनुष्य प्रवृत्त होतो, तिथे अहंकार हळूहळू विरघळतो आणि तिथे माणसाच्या चारित्र्याची खऱ्या अर्थानं जडणघडण सुरू होते. हे ज्या वेळेला समाजाला जिथे कमी तिथे आम्ही असं ब्रीद प्रत्येकाचं असेल ना, त्यावेळेला संघटनाही बळकट होतात, समाजही बळकट होतो. हा भाव प्रत्येकाच्या चित्तामध्ये पाहिजे. म्हणून थोरपण सांडून दूरी, नीच कृत्य अंगीकारी, हे स्वतः समर्थ सांगतायत. पुढे सांगितले, देहाभिमान गळे, विषयी वैराग्य प्रबळे. असं जिथे असतं ना, तिथे त्याला सत्वगुण असं म्हणतात. अत्यादरे नित्यनेमी जो असतो ना, त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणतात सत्वगुण. जेणे जिंकिली रसना आणि निमाली जयाची वासना, तो सत्वगुण. परमार्थ जिंकायचा असेल आणि परमार्थाची वाटचाल करायची असेल, पहिल्यांदा म्हणे रसना जिंकावी लागते. का? 2 अर्थांनी. काय बोलावं हे कळावं लागतं, काय बोलू नये हे त्याहून कळावं लागतं, आणि काय खावं काय खाऊ नये हे कळावं लागतं. रसनेचे त्रिविध उपयोग आहेत. म्हणजे किमान खावं, फार तेलकट तुपकट आणि चमचमीत खाऊ नये. उद्या गर्दी कमीच होईल मला वाटते. असं काय सांगतात अभ्यंकर म्हणून. पण रसना जर जिंकली नाही तर परमार्थाची वाटचाल होणारच नाही. आणि म्हणून जेणे रसना जिंकली, असं आहे, समर्थ आपल्याला सांगतात, आश्रमी अन्नाची आपदा परी विनमुख नव्हे एकदा, शक्तीनुसार दे सर्वदा, तो सत्वगुण. काही वेळेला माणसं गरीब असतात, पण गरीबाला जे दातृत्व असतं काही वेळेला ते श्रीमंतांना नसतं. गरीब म्हणतो माझ्यातली अर्धी भाकरी तू खा. श्रीमंत प्रत्येक वेळेला असं करेलच असं नाही, लक्षात ठेव. कारण त्याच्या अपेक्षा आणि त्याची बुद्धी वेगळी झालेली असते. म्हणून समर्थांनी सांगितलं, प्रपंचामध्ये आहेस, आपदा आल्या, खायला अन्न नाहीये, अगदी मोजकं अन्न आहे, आणि तरी सुद्धा तुला द्यावंसं वाटतं का? तुझ्या ठाई सत्वगुण नक्की आलाय. उदंड असताना देणं वेगळं आणि आपदा असताना देणं वेगळं. म्हणून चारुदत्त का नायक झाला मृच्छकटिकाचा? तो धीरोदात्त आहे, त्याचं व्यक्तिमत्व उदात्त आहे, आणि पैन पै ऋण फेडायला तो तयार आहे. आणि आपदा कोसळलेली असून सुद्धा आपल्या ठाई जे आहे ते दान द्यायला प्रवृत्त आहे. म्हणून धीरोदात्त गंभीर नायक झालाय. म्हणून समर्थ सांगतात की आपदा असताना सुद्धा जो गृहस्थ विनमुख होत नाही आणि त्या आपत्तीत सुद्धा देतो, तो खरा महानुभव. आपल्याकडे एक सुंदर उदाहरण आले, महाभारतामध्ये आले, अन्य पुराणांच्या मध्ये सुद्धा आलेले, विलक्षण सुंदर उदाहरण आहे. आणि आपल्या सगळ्यांना कदाचित ते ज्ञात असेल असं गृहीत धरतो. गंमत अशी झाली म्हणे की ज्या वेळेला कौरवांचा पाडाव झाला आणि पांडवांना राज्य लाभलं, युधिष्ठिरांनी पुढे 3 तपराज्य केले, 36 वर्ष. आणि हे करण्यापूर्वी पांडवांनी पुन्हा दिग्विजय केला. आणि दिग्विजय केल्यानंतर त्यांनी काय केलं? अश्वमेध यज्ञ केला. अश्वमेध यज्ञासाठी सगळ्या भारतातून राजे पुन्हा जमले आणि पांडवांचं प्रचंड कौतुक झालं.
भगवान श्रीकृष्ण स्वतः उपस्थित होते. असा हा राजसूय अश्वमेध यज्ञ चाललेला होता आणि ते सगळं पाहत युधिष्ठिर हिंडत होता आणि नकळत त्याच्या चित्ताला अहंकाराचा स्पर्श झाला. त्याला असं वाटायला लागलं मी किती जणांचं पोशिंदा आहे. लक्षावधी मंडळी आज माझ्या या अश्वमेध यज्ञामध्ये जेवतायत आणि माझ्याकडून केवढं पुण्यकर्म घडते. भगवंत म्हटले याला जरा भूमीवर आणला पाहिजे. भगवंतानी कौतुक असं केलं की तिथे एक मुंगूस आला आणि त्या मुंगसानी म्हणे काय केलं, सत्तूचं पीठ पडलेलं होतं तिथे जवाचं, त्याच्यामध्ये ते मुंगूस लोळायला लागलं. त्यावेळेला नवल वाटलं, रूपक कथा आहे. लोळायला लागल्यानंतर सगळ्यांनी विचारलं बाबा तू असं का करतोयस. त्यावेळी ते बाहेर आलं आणि सगळ्यांना नवल असं वाटलं की त्याचं एक अंग सगळं सोन्याचं झालेलं होतं. त्यावेळी त्याला त्यांनी विचारलं अरे तुझं अंग सोन्याचं कसं. त्यावेळी ते म्हणाले इथे अश्वमेध यज्ञ चाललाय आणि मला असं वाटलं की इथे फारच पुण्य दाटलेलं आहे, जरा येऊन या सत्तूच्या पिठामध्ये मी लोळलो तर काय होईल, माझं उरलेलं अंग सोन्याचं होईल. त्यावेळेस सगळ्यांनी त्यांना प्रश्न विचारला की तुझं अर्धांग सोन्याचं कसं झालं. त्यावेळेला त्यांनी एक कथा सांगितली. तो म्हणाला की उंच वृत्ती या नावाचं एक गरीब ब्राह्मण नदी तीरावर राहतो. उंच वृत्ती असं त्याचं नाव पडायचं कारण असं की आपल्या पूर्वीच्या धर्मशास्त्रामध्ये कसं राहावं याचे काही संकेत आहेत. पूर्वी गुरुकुलामध्ये आमचे जे ऋषीजन राहत असत त्यांच्यासाठी काही नियम असत. आज आपल्या अंगावर काटाची ऐकलं त्यांना संग्रह फक्त एका दिवसाचा करायची अनुमती असे, दुसऱ्या दिवशीचा संग्रह करायचा नाही. असे 5-6 प्रकार आहेत. त्यातला एक प्रकार म्हणजे उंचवृत्ती. उंचवृत्ती जो असतो त्यांनी काय करायचं की शेतामध्ये धान्य पडतं कुठेतरी खाली आणि कबूतर पाखरे येऊन चोचीनं ते खाऊन जातात. त्यातून जेवढे पडलेले दाणे उरलेले असतात ते गोळा करायचे, ते घरी आणायचे आणि त्याचं पीठ करायचं. एक तरी भाकरी होईल का, पण तेवढीच करायची आणि घरातल्या सगळ्यांनी खायची. तो जो उंचवृत्ती ब्राह्मण होता म्हणे तो या वृत्तीनं जगत होता. आणि एकदा असं झालं की 2 दिवस उपवास घडला सगळ्या कुटुंबाला आणि शेवटी थोडं धान्य त्यांनी असं शेतातल्या बाहेर पडलेलं गोळा करून आणलं. जवाचं होतं, सत्तूचं पीठ केलं आणि आता सगळेजण खायला लागणार. त्याची रोटी एक तयार केलेली, भाकरी केलेली खायला लागणार. एवढ्यामध्ये एक अतिथी दारामध्ये आला. जो कोणती तिथी न सांगता येतो तो अतिथी, कोणत्याही विशेष तिथीला न येणारा तो अतिथी, कारण तो सांगून येत नाही अमुकच तिथीला असा. तो आला आणि तो अत्यंत भुकेजलेला होता. त्याला पाहिल्याबरोबर वस्तुतः उंचवृत्ती वृद्ध झालाय, तरी सुद्धा त्यांनी अत्यंत प्रेमाने स्वागत केलं. त्याला जल दिलं शुद्ध आणि तो म्हणाल मी आपली काय सेवा करू, आम्ही भोजनाला बसणारच होतो, आपण अतिथी आहात, ईश्वरा समान आहात, बसा. आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्या अतिथीला ती भाकरी दिली. त्यावेळेला तो वृद्ध असं म्हणाला उंचवृत्ती माझ्या वाट्याचं जेवढं अन्न आहे तेवढं मी आपल्याला देतो. चतकोर त्यातला तुकडा त्यांनी काढला आणि त्या अतिथीला दिला. त्यांनी तो आनंदाने सेवन केला आणि तो म्हणाला एवढं खाऊन सुद्धा माझं पोट काही भरलं नाही. त्यावेळेला त्या उंचवृत्तीची जी पत्नी होती ती त्याला म्हणाली नाथ, माझ्या वाट्याची जी चतकोर भाकरी आहे ती मी आता या अतिथीला देते. त्यावेळी तो म्हणाला अगं तुला हे सोसवणार नाही, मी वृद्ध झालोय पण आयुष्यभर हीच तपश्चर्या करत आलोय, उपास तापास काढत आलेलो आहे, तेव्हा तुला कदाचित सोसवणार नाही. त्यावेळी ती म्हणाली जे आपलं पुण्य तेच माझं पुण्य, आपल्याहून वेगळा धर्म मला असूच शकत नाही. कुणी स्त्री मुक्ती स्वातंत्र्य चळवळीचे नाहीत ना, म्हणतील हे काय सांगता भयंकर म्हणून. आपल्याकडे अशा पतिव्रता होत्या, अशी श्रद्धा होती नवऱ्यावर, जो आपला धर्म तोच माझा धर्म असं सांगितलं तिनं. आणि त्यावेळेला त्या वृद्धाला अतिशय संतोष झाला. तो म्हणाला खऱ्या अर्थाने माझ्याशी एकरूप झालेली आहेस. आणि मग खरोखर तिनेही चतकोर भाकरी दिली, ती खाल्ली, त्यांनी सेवन केली अतिथीने. तो म्हणाला अजून माझं पोट भरलेलं नाहीये. त्यावेळी पुत्र असं म्हणाला की तात आता माझ्या वाटेची चतकोर मी यांना देऊन टाकतो. दिली भाकरी ती. त्यावेळेला वृद्धाने विरोध केला. तो म्हणाला तू बालकच आहेस, कारण तू जरी मोठा झालास तरी माझं वय तितकं वाढलंच की, त्याच्यामुळे माझ्या दृष्टीनं तू अजून बालक आहेस, हे करू नको. त्यावेळी तो पुत्र असं म्हणाला तात दारामध्ये अतिथी आलाय आणि त्याला मी जर अन्न दिलं नाही तर पाप घडेल माझ्या हातून आणि ते पाप मला नाही आपल्याला लागेल.
पुत्र याचा अर्थच असा आहे, आपल्याकडे पुत या नावाचा एक नरक सांगितलाय. त्या पुत नावाच्या नरकापासून त्रायते इति पुत्र. पुत नावाच्या नरकापासून पित्याचं जो तारण करतो त्याला त्यातून तारून नेतो, त्रायते इति, म्हणून त्याचं नाव पुत्र. त्यावेळेला त्या वृद्धाला, उंच वृत्तीला अतिशय आनंद झाला आणि तो म्हणाला, तुझ्या वाटणीची जी भाकरी आहे ती दे. त्यांनी चतकोर भाकरी दिली. पाऊण भाकरी आता खाऊन झाली आणि तरी सुद्धा तो अतिथी म्हणाला, माझी भूक भागलेली नाहीये. खाल्ली, पाऊण भाकरी खाल्ली तरी सुद्धा. त्यावेळेला सून असं म्हणाली की आपण तर मला सगळे वडीलच आहात, माझ्या पतीनं जे केलं ते करणं माझा धर्म आहे, सासू सासऱ्यांनी जे केलं ते करणं माझा धर्म आहे. आणि शेवटी तिनंही ती चतकोर भाकरी देऊन टाकली. आणि साक्षात यमधर्म आलेला होता, त्यांनी परीक्षा पाहिलेली होती. रूपक कथा आहे, अतिशय सुंदर. तो प्रगट झाला आणि त्यांना सायुज्य मुक्ती दिली सगळ्या कुटुंबाला. हे त्या मुंगसानी सगळं अश्वमेध यज्ञात सांगितलं. आणि मुंगूस म्हणाले, हे सगळं मी डोळ्यांनी पाहिलं आणि मी इतका कृतार्थ झालो. पुढे आलो आणि सत्तूचे काही कण तिथे पडलेले होते, त्यात मी लोळलो. ते माझ्या एका बाजूला अंगाला लागले आणि माझं सगळं अंग सोनेरी झालं. मला कळलं की युधिष्ठिर पुण्यात्मा आहे, केवढं काम करतोय. तेव्हा त्याच्या अश्वमेध यज्ञामध्ये जावं आणि सत्तूचं पीठ दिसलं की लोळावं. पण युधिष्ठिर आहे काय रे, काहीच होत नाहीये. त्यावेळी युधिष्ठिराची मान लाजून खाली गेली. केवळ त्यांनी हळूच भगवंतांच्याकडे पाहिलं. भगवंत प्रसन्नपणे हसले, सगळा अहंकार विरून गेला. आपत्तीमध्ये सुद्धा दानधर्म जो करतो ना, त्याच्या ठाई काय असतं आम्हाला समर्थ सांगतात, त्याच्या ठाई सत्वगुण असतो. पुढे जयासी अहंकार नसे, अहंकार ज्याच्या ठाई नाही ना तो सुद्धा सत्वगुणच आहे. कारण अहंकाराने मनुष्य उद्धट होतो, सत्वगुणाने विनम्र होतो. आणि म्हणून सांगितले, अपकार्याहून जीवी परकार्य सिद्धी करावी, मरोन कीर्ती उरवावी, तो सत्वगुण. नाहीतर माणसं जन्माला येतात आणि मरून जातात, पण ज्यानं आपली कीर्ती, शुद्ध कीर्ती मागे ठेवली तो खरा सत्वगुण आहे. आणि म्हणून सन्मार्ग दाखवी जना, जो लावी हरिभजना. सन्मार्ग दाखवतो सगळ्या समाजाला आणि जनांना हरिभजना. ज्ञान शिकवी अज्ञाना, फार सुंदर ओवी आहे लिहिलेली. जो अज्ञानांना ज्ञान प्रदान करतो, जे काही आपणास ठावे ते ते दुसऱ्यासी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकल जन. विद्या चोरून ठेवावी असं कुठेही म्हटलेलं नाही. गैरसमज आहे असं जर कोणाला वाटत असेल तर. पण अधिकार तैसा दावियेला मार्ग, एवढं मात्र खरं. हत्तीचं ओझं मुंगीच्या पाठीवर घातलं तर वेडेपणाच होईल. म्हणून जेवढं ज्याला पेलेल, रुसेल, पचेल तेवढं त्याला द्यावं, असा तो सत्वगुण असतो. की अंतरी देवाचे भजन त्यांनी निढारले नयन. कंठ सद्गदित होतो, अष्टसात्विक भाव जागरूक होऊन जातात. असं काहीतरी विलक्षण त्या महात्म्याच्या चरित्रामध्ये, आयुष्यामध्ये घडत असतं. त्याला काय म्हणायचं, त्याला सत्वगुण म्हणतात. आमच्या सगळ्या आचार्यांनी आणि संतांनी केले, महात्म्यांनी हे केलेलं आहे की समाजाचं कसं होईल, कधी माझं कसं होईल असा विचार केला नाही. समर्थांनी असं कधीही म्हटलेलं नाहीये की आपण रजोगुण सगळा टाकावा, थोडका धरावाच, त्याच्याशिवाय पराक्रम होत नाही. वैभव टाका असं समर्थ कुठेही म्हणत नाहीत. वैभव मिळवावं, पण वैभव मिळवल्यावर उतुमातू नये. वैभवातून दान देण्याची आकांक्षा आपल्या चित्तामध्ये जागावी, तरच तो सत्वगुण आहे. नाहीतर कसला सत्वगुण. वैभव मिळवावं पण दानाची इच्छा आपल्या चित्तामध्ये असावी, त्याला सत्वगुण म्हणतात. आपलं वैभव वाढवावं, राष्ट्राचं वैभव वाढावं म्हणून, आपलं वैभव वाढवावं, देवाचं वैभव वाढावं म्हणून. आणि म्हणून देवालयाला दान द्यावं. जिथे जिथे उत्तम कार्य चालले तिथे दान द्यावं. का सांगतात, त्याच्या मागची भूमिका ही आहे. म्हणून समर्थ म्हणतात असा सत्वगुण वाढवा. ज्या वेळेला असा सत्वगुण वाढेल त्यावेळेला आयुष्य कृतार्थ होऊन जाईल, उन्नत व्हाल आणि परमेश्वराचे लाडके भक्त व्हाल. म्हणून दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. का गुण घ्यावा, रघुनाथाच्या ठाई जे जे ते ते घ्यावं. कारण सगळं सत्वयुक्त चरित्र आहे. केवढा त्याग आहे केलेला, परमत्याग. अशा त्यागाला जगाच्या इतिहासामध्ये तोड नाही. असा त्याग प्रभू रामचंद्रांनी केला. आपल्या सावत्र भावंडांवर असं प्रेम करून दाखवलं की ते सख्या भावंडांना करता येऊ नये. किती माणसं थोड्या थोड्या गोष्टीला भांडतात, केवढा अहंकार ठेवतात, भावाभावांचं पटत नाही,
वडील मुलाचं पटत नाही, आई मुलीचं पटत नाही, बहिणी बहिणीत भांडणं असतात, तुला जास्त का मला जास्त, तुझ्यावर जास्ती प्रीती आई वडिलांची की माझ्यावर. प्रीती शेवटी सद्गुणांवर असते, बाह्यांगावर नसते कधी. आणि बाह्यांगावर केली तर ती टिकत नाही, लक्षात ठेवा. शेवटी प्रीती सद्गुणावरच करायची असते. म्हणून समर्थ सांगतायत सत्वगुण वाढवा, प्रभू रामचंद्रांचा आदर्श ठेवा, रामाचे सद्गुण धारण करा. किती विलक्षण सुंदर सांगितले. म्हणून समर्थ म्हणतात सत्वगुण धारण केला की सद्विद्या आपोआपच येते. म्हणून सत्वगुण सांगितला तशी समर्थांनी सद्विद्या सुद्धा सांगितले. सद्विद्येचा जो पुरुष असतो तो शुभलक्षणी असतो. तो कसा असतो? तो भाविक आहे, तो सात्विक आहे, तो प्रेमळ आहे, त्यांनी शांती धारण केली आहे, त्याच्या ठाई क्षमा आहे, तो दयाशील आहे, तो लीन आहे, तो तत्पर आहे, अमृत वचनी आहे, परम सुंदर आहे, अंतरंगानं परम सुंदर आहे, चतुर आहे, सबळ आहे, धीर आहे, संपन्न आहे, उदार आहे, अनेकांच्या कामाला येणार आहे, अशी ती सद्विद्या आहे. ही सद्विद्या, कारण मागे कुविद्या सांगून झाली. मूर्ख सांगितला, पढत मूर्ख सांगितला, मग उत्तम सांगितला. तसा इथे सुद्धा कुविद्या सांगितल्यावर सद्विद्या सांगितली आहे. साधू पवित्र पुण्यशील, अंतरशुद्ध धर्मात्मा कृपाळ, कर्मनिष्ठ स्वधर्म निर्मळ निर्लोभ. कसा असतो पहा. किती सद्गुण सांगितले समर्थांनी. ज्या सद्गुणांची यादी दिली आहे, एक एवढी मोठी वही भरेल पहा. जवळजवळ प्रत्येक ओवीमध्ये काही ना काहीतरी सद्गुण सांगितलेलाच आहे. आपण त्याची यादी करावी घरी मला वाटते, आणि आपल्या ठाई किती सद्गुण आहेत जरा तपासून पाहावं. हे वाढवत न्यायचे असतात. म्हणजे दुर्गुणांची वजाबाकी करावी आणि भागाकार करावा, सद्गुणांची बेरीज करावी आणि गुणाकार करावा. कलियुगामध्ये उलटच घडतो बरोबर. हे घडू नये म्हणून आपण जागरूक असलं पाहिजे. अशी सद्विद्या प्रत्येक मानवानं धारण करावी. ही सद्विद्या सांगताना समर्थांनी एक ओवी सांगितली. सद्विद्येची जी लक्षणं आहेत ती पुढे त्यांनी सगळी शिवाजी महाराजांना उपयोजलेली आहेत. आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील सकळा ठाई. कसा येतो तो? यशवंत, गुणवंत, कीर्तिवंत, पुण्यवंत, यशवंत, नेणता जाणता राजा. हे सगळं सद्विद्या लक्षणात सांगितलेलं आहे समर्थांनी. पुढे ती सगळी विशेषणं शिवाजी राजांना लावली. पण सद्विद्येचा समारोप करत असताना समर्थांनी काही विशेष सांगितले. ज्या एका ओवीमुळे मला स्वतःला असं वाटतं की माझं अंतरंग पालटून गेलं आणि अंशतः माझ्या जीवनाला दिशा मिळाली, अशी ती ओवी आहे. माझे वडील प्रवचनात आणि कीर्तनात ही ओवी नित्य सांगत असत, नेहमी सांगत असत. त्यांना ती फार आवडत असत. ती ओवी आहे, रूप लावण्य अभ्यासिता नये, सहज गुणासी न चले उपाय, काहीतरी धरावी सोये आगंतुक गुणाची. विलक्षण सुंदर ओवी आहे. रूप लावण्य, रूप आणि लावण्याचा अभ्यास करू नये. कुणाला रूप लावण्य कसं मिळेल हे देणे ईश्वराचे आपल्या हातामध्ये नसते. पण सहज गुणासं न चाले उपाय. रूप आणि लावण्य, आपलं व्यक्तिमत्व, आपण किती उंच असावं, आपण किती स्थूल असावं, किती बुटका असावं, कृश असावं, देखणं असावं की कुरूप असावं, गोरा असावं की काळा असावं का गहुवर्णी असावं, सावळा असावं का तेजस्वी वर्णाचा असावा, नाक भोंडा असावं का चाफेकळी असा, आपल्या हातात काही नाही. अगदी प्लास्टिक सर्जरी केली तरी काही नाही. किती करून करून करणार आणि किती वेळेला करणार. म्हणून आपल्याकडे सांगितले हा सहज गुण आहे, ईश्वराने दिलेला आहे, त्यात काही बदल होणार नाही. म्हणून काही धरावी सोये आगंतुक गुणांची. आगंतुक गुण म्हणजे सद्गुण. जे दिले देवानी ते आहेच. मग आता त्याच्यामध्ये जर भर घालायची असेल तर आगंतुक गुणांची सोय धरली पाहिजे. म्हणजे सद्गुण धारण केले पाहिजेत. ते केले नाहीत, आला आला प्राणी जन्मासी आला आणि गेला गेला बापडा व्यर्थ गेला, याच्या पलीकडे काही घडणार. आगंतुक गुण धारण करायचे म्हणजे नियमितपणा धारण करायचे, कष्टाची तयारी ठेवायची, परोपकाराची बुद्धी ठेवायची, मनामध्ये सहकार्य जागवायचं, आपण वक्तशीरपणा अंगामध्ये धारण करायचा, आपल्यामध्ये सत्य यावं म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न करायचा, आपल्यामध्ये अस्तेय जागावं, मनाने सुद्धा कुणाची चोरी होऊ नये असा प्रयत्न आपण आपल्या मनामध्ये करायचा. असे नानाविध सद्गुण हे एका दिवसात निर्माण होत नाहीत, आगंतुकपणे निर्माण करावे लागतात. मनुष्य भलत्याच ठिकाणी आगंतुकपणा करतो.
तो करायच्या ऐवजी सद्गुणांच्या ठाई करावा असं समर्थ सांगतायत. काही धरावी सोये अगांतुक गुणांची, आयुष्य पालटून जाईल अशी ओवी आहे. माझ्यावर इतका लहानपणापासून याचा पगडा आहे, या एका ओवीचा वडील सांगत असत आणि त्याचं विवेचनही करत असत. लहानपणापासून ती ओवी कुठेतरी अंतरंगावर कोरली गेली. त्याचा परिणाम असा झाला की दासबोध वाचायची गोडी लागली. म्हणून समर्थ म्हणतात की सद्विद्या जर धारण आपण केली, सद्गुण धारण केलेत, काही विरक्तपणा आपोआप येतो. म्हणून समर्थांनी पुढे विरक्ताचे सद्गुण सांगितलेले. विरक्त कसा असतो आणि तो काय करतो असे सद्गुण धारण केल्यावर समर्थ म्हणतात विरक्तांनी काय काय केलं पाहिजे. विरक्त म्हणजे वीतरागी, ज्याचा अनुराग आणि द्वेष दोन्ही गेले त्याला वीतरागी म्हणायचं. हे एका दिवसात जात नाही, शक्य नाही. मनुष्य अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये असला तरी त्याचे राग आणि द्वेष तितकेच तीव्र असतात. पहा, वार्धक्य आलं ना तरी सुद्धा त्याचे रागद्वेष खर तर मोडले पाहिजेत की नाही. मनुष्य मोठा झाला म्हणजे रागद्वेष कमी व्हायला पाहिजेत की नाही. असं घडत नाही. काय काय साचलेलं म्हणे आणखीन जोरात बाहेर येतं. उलटच घडतं की प्रपंचामध्ये असताना, घरी मोठी माणसं असताना आम्हाला ते करायला मिळालं नाही, म्हणजे सूड उगवायला मिळालं नाही. आता बघतो वार्धक्यात इतकं शांत व्हायला पाहिजे सगळं पचवून. म्हणून वीतरागी, अनुरागी गेला, द्वेषही गेला. आणि म्हणून सुंदर सांगितले विरक्ते विवेके असावे. ज्याला विवेक झाला त्याचाच राग गेला, द्वेष गेला, तोच वीतरागी झाला ना. म्हणून विवेक जागवा. विवेक जागवणं याचा अर्थ दोन गोष्टीतली अधिक महत्वाची गोष्ट आपल्याला कळली पाहिजे. आपल्या समोर दैनंदिन जीवनामध्ये पुष्कळ गोष्टी असतात, पण त्याला आपण प्राधान्य देतो. हे प्राधान्य कशाला द्यावं हे ज्याला कळतं तो कृतार्थ आहे. एका अर्थात बरीच माणसं ज्याला प्राधान्य द्यायला पाहिजे त्याला देत नाही, नको त्याला प्राधान्य देतात. म्हणून समर्थ म्हणतात विवेक करा, नीर क्षीर विवेक करा, न्याय अन्याय विवेक करा, सत्य असत्य विवेक करा, चांगलं वाईट हा विवेक करा, शुभ अशुभ हा विचार करा, विचार अविचार हा विवेक करा. हे सगळं ज्याला जमलं ना तो खऱ्या अर्थाने विरक्त झाला. विरक्ते अध्यात्म वाढवावे. काय सांगितले पहा, सगळे संत न आचार्य अध्यात्मावर एवढा का भर देतात? कारण अध्यात्म गेलं की माणसाचं माणूस पण हरवलं, त्याची यंत्र होतात, त्यांचे राक्षस होतात. आज जगामध्ये आपल्याला जास्ती यंत्र आणि राक्षस पाहायला मिळतात. समाज मरेना का म्हणतात, सुखाची साधनं घरी निर्माण करा आणि जास्तीत जास्त चैनीत राहा. असं का झालंय आपल्या समाजामध्ये? याचं कारण असं अध्यात्माचं अधिष्ठान आम्ही पार विसरून गेलो, हरवून गेलो. आणि म्हणून विरक्ते अध्यात्म वाढवावे समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि विरक्ताने विशेष ब्रह्मज्ञान प्रगट करावे. पुढे तर समर्थांनी फार सुंदर सांगितले, विरक्ते अभ्यास करावा, विरक्ते साक्षेप धरावा आणि विरक्ते वक्तृत्वे उभारावा, मोडला परमार्थ. अरे परमार्थ मोडायला पडत मूर्ख सिद्धच झालेले असतात सगळ्या बाजूने, डोम कावळ्यांसारखे टपूनच बसलेले असतात. यात अर्थ नाही, याची कास टाकून द्या, कसली पूजा अर्चा आणि कसला अध्यात्म टाका म्हणून समाजाला आग्रहाने सांगत असतात. त्याच्यामुळं परमार्थ मोडकळीला येतो. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. भागवत धर्माचं मंदिर मोडकळीला आलेलं होतं आणि त्यावेळेला नाथ जर झाले नसते ना, तो कालखंडच असा आहे पहा, नाथ जर झाले नसते, समर्थ तुकोबा झाले नसते आणि शिवाजी महाराज झाले नसते तर कासीहू की कला जाती सुनत होती सबकी म्हटले ना. कवी भूषणनी म्हटले ते सर्वार्थाने सत्य आहे. खरोखर अशी परिस्थिती झाली असती, शिवाजी महाराज नावाचा एक पुण्य श्लोक महापुरुष युगात्मा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ईश्वराच्या संकेतानं निर्माण झाला आणि म्हणून चमत्कार घडला, म्हणून परमार्थ वाचला, म्हणून ही माती जिवंत राहिली, म्हणून आमचा धर्म राहिला, म्हणून आमचा स्वधर्मही राहिला. पण आमच्या हे लक्षात येत नाही. म्हणून समर्थ सांगतात विरक्ते वक्तृत्वे उभा राहावा, मोडला परमार्थ. परमार्थावर आघात घालणारे अनंत असतात, तो जगवायचा. परमार्थ नेहमी आपण लक्षात ठेवावा. अर्थच माणसं लक्षात ठेवतात, परमार्थाला विसरतात. विरक्ते विमळ ज्ञान बोलावे. काय सांगितले? शुद्ध ज्ञान सांगावं. विरक्ते धर्मस्थापना करावी समर्थ म्हणतायत. विरक्ताच्या ठाई सामर्थ्य असं असतं, असं आहे
ईश्वराच्या कृपेने एकदा जन्म मिळाल्यानंतर जो कोणी पुरुषार्थ धर्मरक्षकू अमूल्य जन्म हा तेणे वायाची दौडू नये समर्थ सांगतात. हा जन्म अमूल्य आहे, हा वाया दौडू नका रे बाबानं. पण माणसं ते करत नाहीत. म्हणून विरक्ते धर्मस्थापना करावी, विरक्ते नीती अवलंबावी, विरक्ते क्षमा सांभाळावी अत्यादरेसी. धर्मस्थापना करणं कुणा येऱ्या गबाळ्याचं काम नव्हे. सगळ्या संतांनी तेच सांगितले, हे धर्मजात आघवे म्या युगायुगी सांभाळावे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, धर्माचे पालन करणे पाषांड खंडन तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि समर्थांनी तर आनंदवनभूनी रामराज्याचं धर्मराज्याचं स्वप्नच पाहिलेलं आहे. राघवाचा धर्म जागो म्हणून सगळा समाज आपल्या बुद्धिवैभवानी समर्थांनी गदगदा हलवून टाकला. इतिहास आपल्याला नित्य हे सांगतो. मग सगळ्या संतांनी का बरं कास धरली, या धर्माची कास का धरली? विरक्ते धर्मस्थापना करावी. अहो, आपल्याकडे सियालकोटला एक हकीकत राय नावाचा मुलगा होऊन गेला. लहान होता वयानं, पण त्याला स्वधर्म म्हणजे काय ते कळलेलं होतं. तो ज्या वेळेला शाळेमध्ये शिकायला जायचा, सियालकोटमध्ये आक्रमणाच्या कालखंडामध्ये सगळीकडे इस्लाम धर्म पसरलेला होता. हे फक्त हिंदूंच्या बाबतीतच होतं बरं का. सरस्वतीची विटंबना कशी करतात, कसं धाडस होतं, आणि सगळी वृत्तपत्र आमची खतं पाणी घालतात. आपण काय करतो हेच त्यांना उलगडत नाही. आपणच आपल्या हाताने कुऱ्हाड पायावर मारतो. काही कालखंड गेल्यावर कळेल याचे काय भयानक परिणाम आहेत. मग या हकीकत राहायला सगळे त्याचे मित्र कुचेष्टेने म्हणत असत, कसला तुमचा देव, दगडाचा देव, काय तुम्ही त्याची पूजा करता, भयंकर कुचेष्टा करत असत. त्यावेळेला एके दिवशी त्याला राहवलं नाही आणि तो म्हणाला, तुमच्या पैगंबरांची आम्ही अशी कुचेष्टा केली तर तुम्हाला चालेल? त्यावेळी मित्र चपापले एकदम आणि ते म्हणाले, टिंगल करतोस का आमच्या प्रेषिताची? खर तर त्यांनी काहीच टिंगल केलेली नव्हती, कुचेष्टाही केलेली नव्हती. केवळ त्यांनी असं विचारलेलं होतं, तुम्हाला जे पूज्य आहेत त्या प्रेषितांची मी अशी टिंगल केली तर तुम्हाला चालेल का? ज्या वेळेला मौलवी त्या मदरसाचे परत आले त्यावेळेला सगळ्या मुलांनी तक्रार कानावर घातली. मौलवीनी फतवा काढला, सैनिक आले आणि या हकीकत राहायला पकडून नेला. पकडून नेल्यानंतर त्याला एकच सांगितलं, इस्लाम धर्म स्वीकारलास तर जिवंत राहशील, नाहीतर मेलास म्हणून समज. त्यावेळेला ताठ मानेनं त्या मुलांनी सांगितलं, मेलो तरी 72 पण स्वधर्म टाकणार नाही. त्यावेळेला तो मौलवी म्हणाला, तुला 24 तासांची मुदत देतो. 24 तासांची मुदत देणार. त्यावेळेला तो हकीकत राय म्हणाला, मला या क्षणी मारलं तरी चालेल, 24 तासांनी माझ्या चित्तामध्ये कोणताही बदल होणार नाही. हे ऐकलं त्या मौलवीचा अतिशय जळफळाट झाला आणि 1 दिवसाची मुदत दिली. आणि त्या हकीकत रायला भेटायला त्याची आई आली. कसे भेटले असतील आई आणि लेक, आपल्या मनाशी कल्पना. वडील होते, घरातली अन्य मंडळी होती. आणि त्यावेळेला ती म्हणाली, बाळा तुझ्या मनाला भीतीचा स्पर्श झालेला नाहीये का? त्यावेळेला तो म्हणाला, माय मी तुझ्या उदरातून जन्म घेतलाय, तू जितकी निर्भय आहेस तितकी मी स्वतः निर्भय आहे. माते चिंताच करू नको, मला मरण आलं तरी चालेल. हकीकत राय सांगतोय, शाळेत जाणारा मुलगा होता, स्वधर्माचा अर्थ कळलेला होता. मला मारलं तरी चालेल, स्वधर्म टाकणार नाही. विरक्ते धर्मस्थापना करावी. विरक्ताला विशेष वय नसतं. गुणाहा पूजा स्थानम गुणीषु नच लिंगम नच वयः. लिंग किंवा वयावर गुण अवलंबून नसतात. लहान वयामध्ये सुद्धा तेज प्रगट करता येतं. म्हणून सिंहाचे छावे असं तेज प्रगट करत असतात, पराक्रम प्रगट करत असतात. हा सिंहाचा छावा होता. मारलं तरी 72 आणि भरत चौकात त्या हकीकत राहायला मारलं, ठार केलं सगळ्यांच्या समोर. सगळे पाहत असताना पण हकीकत रायनी स्वधर्म टाकला नाही. स्वधर्मे निधनम श्रेय म्हटले ना, परधर्मो भयावह. विरक्ते धर्मस्थापना करावी. आणि म्हणून हे विरक्त सगळीकडे जात असत समर्थांचे, आणि धर्मस्थापना व्हावी म्हणून सदैव जागरूक असत. असे जर विरक्त झाले तर या देशाचं राष्ट्राचं सोनं होईल. समर्थ सांगतायत, विमळ ज्ञान सांगावं आणि काय करा, विरक्ते समय जाणावा, विरक्ते प्रसंग ओळखावा, विरक्त चतुर असावा सर्व प्रकारे. असा जर विरक्त असला, काय विलक्षण घडून जाईल या देशामध्ये.
म्हणून ज्यांना समाजकार्य करायचे त्यांना थोडं असं करता आलं पाहिजे. समर्थांनी त्याला एक सूत्र सांगितले, विरक्ते असावे जगमित्र आणि विरक्त असावे स्वतंत्र. अरे हे कसं काय जमणार हो? दोन टोकाचे गुण सांगितले. एका वेळेला जगमित्रही व्हायला सांगतात आणि एका वेळेला स्वतंत्रही राहायला सांगतात. हे कसं काय बरं? फार सोपं आहे एका दृष्टीनं. म्हणून काही गलबला काही निवळ, ऐसा कंठीत जावा काळ. समाजामध्ये मिसळावं, मार्ग दाखवावा, उत्सवात रमणे, पटकन उठून चालू लागावं. उत्सवात रमणे हे तो दासाचे ब्रीदच नव्हे. चाफळचा उत्सव सुरू करावा आणि समर्थ मुकाट्याने निघून जात असत मागे रामगळीमध्ये शिंगणवाडीच्या पलीकडे असलेल्या डोंगरात. उत्सवात कधी रमले नाही. किती सुंदर आहे. विरक्तानी हे सगळं करावं आणि विरक्ते शुद्ध मार्ग सांगावा. थोडक्यात सांगितलं, विरक्तानी शुद्ध मार्ग सांगायला पाहिजे हे समर्थ आग्रहाने सांगतात. अशी सद्विद्या निर्माण झाली. असे जर आमचे विरक्त निर्माण झाले, असा सत्वगुण धारण करणारी माणसं जर निर्माण झाली, तर मग सगुण परीक्षा करण्याची फारशी गरज नाही. कारण सगुण परीक्षा ही जन्म मृत्यू चक्रापुरती मर्यादित आहे. आणि म्हणून समर्थांनी सांगितलं, जन्म मृत्यूचे चक्र महाभयंकर असतं. केव्हा ना केव्हा तरी आपल्याला काय करावं लागतं? मृत्यूला सामोरं जावंच लागतं. आणि म्हणून मृत्यू टाका. कसा टाका? जन्म मृत्यूचं चक्र कसं टाका? तर सत्वगुण धारण करून, जास्तीत जास्त उन्नत होऊन, जास्तीत जास्त निर्विषय होऊन. आणि म्हणून काल आपण उल्लेख केला की म्हणून धन्य धन्य ते भाविक जन. ते भाविक जन म्हणजे विरक्त जन, सत्वगुणी जन, सद्विद्यायुक्त जन. म्हणून दृढ निश्चयो धरावा, परोपकार करावा आणि संसर्ग मात्रे उद्धारावा, सगळ्या जनांचा उद्धार करावा. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, रामकथा ब्रह्मांड भेदून पैला न्यावी. काय स्वप्न आहे. स्वप्न पहावीत तर अशी स्वप्न पहावीत. आम्हाला भव्य दिव्य स्वप्न पेलवतच आहे. चेहरा वाकडा करायचं म्हणजे जाऊ दे की कुठे होणार आहे, कसं घडणार, ते अवघड आहे. मग अवघड करणं हाच तर पुरुषार्थ आहे. आहार निद्रा भय मैथून प्राणी सुद्धा करतात. त्याच्या वेगळं जर काही केलं तर तो पुरुषार्थ आहे. म्हणून याही करा, याहूनही करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष. म्हणून समर्थांनी संभाजीराजांना पत्रात लिहिलं तर, अरे जन्माला आला, असा राजाच्या घरी जन्म मिळाला, तेव्हा शिवाजी राजांपेक्षा काहीतरी विशेष करून दाखवा. समर्थ सांगतायत, आता या परते विशेष काय सांगावे. आणि म्हणून समर्थांनी सांगितलं, आयुष्य हेची रत्नपेटी माझी भजन रत्ने गोमटी. ती भजन रत्न आपल्याला कळावी म्हणून 4थ्या दशकामध्ये समर्थांनी आम्हाला नवविधा भक्ती सांगितली. ही नवविधा भक्ती खरं तर आपण सांगोपांग पाहिली. केव्हा पाहिली? स्मरणशक्तीत असेल आपल्या सर्वांच्या. ज्या वेळेला समर्थांचं आपण इथे निरूपण मांडलेलं होतं, समर्थ रामदासांची प्रवचनमाला झाली, त्यावेळेला आपण समग्रपणे पाहिलेले. नवविधा भक्तीवरच मी 2 दिवस बोलत होतो, पण आज जरा स्पर्श करूया आणि पुढे जाता आलं तर जाऊया, निदान प्रयत्न तरी करूया. नवविधा भक्ती आपल्याला माहिती आहे की भागवतामध्ये आलेली. श्रवणम कीर्तनम विष्णोः, स्मरणम पादसेवनम, अर्चनम वंदनम दास्यम, सख्यम आत्मनिवेदनम. नवविधा भक्ती सांगितलेली आहे. श्रोतीनी पुसले बरवे, भगवत भजन कैसे करावे, म्हणून बोलिले स्वभावे ग्रंथोत्तरी. म्हणून समर्थ सांगतायत, सावध होऊनी श्रोते जन, ऐका नवविधा भजन. ते कसं सांगतात समर्थ आता पहा. हरिकथा पुराण श्रवण, नाना अध्यात्म निरूपण, याच्यामध्ये नवविधा भक्ती आपल्याला पाहायला मिळते. नवविधा भक्तीचा जो सोपान आहे तो आपल्याला आत्मनिवेदनापर्यंत घेऊन जातो. मनुष्य आत्मनिवेदनापर्यंत गेला की गौणी भक्तीकडून पराभक्तीकडे जातो. पण सुरुवात त्याची कुठून होते? त्याची सुरुवात नाना अध्यात्म निरूपण, हरिकथा पुराण श्रवण ऐकत जावे. ऐकून पुष्कळ घडतं. जे वाचून उलगडत नाही ते ऐकून उलगडतं. गंमत आहे. म्हणून श्रवणाला महत्व काय आहे तेवढ्यासाठी आहे. आणि म्हणून समर्थांनी सांगितलं, त्यांची श्रवण भक्तीची संकल्पना इतकी व्यापक आहे. समर्थांनी काय काय सांगितले, मन थक्कच होऊन जातं. कर्ममार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, योग मार्ग, वैराग्य मार्ग, असे 6 मार्ग सांगितले समर्थांनी. त्यातले कर्म, भक्ती, योग आणि ज्ञान एवढेच आपल्याला माहिती आहेत. आणखीन 2 सांगितले समर्थांनी. कोणते आपल्या लक्षात आले का पहा. सिद्धांत मार्ग त्याच्यामध्ये एक सांगितले.
सिद्धांत मार्ग याचा अर्थ गुरुमार्ग. गुरुच्या कृपेनं जो शिष्य, जो साधक सिद्धावस्थाकडे झेपावतो त्याला काय म्हणायचं? त्याला सिद्धांत मार्ग म्हणायचा. आणि दुसरा वैराग्य मार्ग सांगितलाय. वैराग्य मार्ग हा कठोर योग मार्ग आहे. हठयोगाचा जो मार्ग आहे तो वैराग्याचा मार्ग म्हणून समर्थ सांगतात. एवढं करून समर्थ थांबलेले नाहीयेत. समर्थांनी किती सांगितले? व्रत, तीर्थ, नंतर व्रतवैकल्य, सण, नाना प्रकारच्या विद्या, नाना प्रकारच्या कळा, हठयोगी, अघोर योगी, मुद्रा, नाना आसने, लक्षस्थाने, पिंडज्ञान, सृष्टीची रचना, चंद्र सूर्य तारामंडळ, नवखंडे, 14 भुवने, अष्टदिक्पाळांची स्थाने, संगीत असो, खगोलशास्त्र असो, वैद्यकशास्त्र असो, विज्ञानशास्त्र असो, वैद्यकशास्त्र, या सगळ्या शास्त्रांचा सांगोपांग अभ्यास म्हणजे समर्थ म्हणतात श्रवण भक्ती. किती जन्म लागतील? 14 विद्याचा अगोदर 14 विद्या म्हणजे 4 वेद, 6 वेदांग, न्याय, मीमांसा, पुराण, इतिहास, एवढ्या 14 विद्या आत्मसात करायला किती जन्म जातील पहा. पिंड ब्रह्मांडांची रचना, नाना तत्व विवेचना, सारासार विचारणा कैसी ती ऐकावी. हे एवढं सगळं ऐकावं समर्थ म्हणतात. ऐसे हे अवघेची ऐकावे, परंतु सार शोधून घ्यावे, असार ते जाणून त्यागावे, या नाव श्रवण भक्ती. म्हणजे जे ऐकले त्यातलं सार निवडून घ्यावं, असार टाकून द्यावं, याला श्रवण भक्ती म्हटलेली आहे. पण नानाविध प्रकारचे ग्रंथ वाचावे, अंतरंग समृद्ध करावं म्हणून दिवसातले काही तास त्याला द्यावेत. आमचे तरुण वाचत नाहीत, हे वाईट आहे ना. दूरदर्शनपडे किती तास घालवतात. एका विशिष्ट वयानंतर तुमचं ज्ञान वाढलं आणि तुम्ही ते आत्मसात केलं, चित्तामध्ये धारण केलं, पुढे आयुष्यात फारसं काही करावं लागत नाही. पण ज्या वयामध्ये मिळवायला पाहिजे त्या वयामध्ये आमचे तरुण नेमके उदासीन असतात. आता काय म्हणायचं याला? ज्या वयामध्ये वाचायला पाहिजे त्या वयामध्ये ते वाचत नाहीत, याला काय म्हणावं आता? म्हणून माणसानी तरुण वयामध्ये भरपूर वाचावं. जो असा वाचत जातो त्याचं आयुष्य कृतार्थ होऊन जातं, असं समर्थ सांगतात. हे कशामुळे घडतं? हे घडावं एकाच कारणामुळे की आपल्या मनामध्ये श्रवण भक्तीचा गोडवा जागावा. श्रवण भक्तीचा गोडवा ज्या वेळेला जागतो त्यावेळेला मनुष्य सत्वगुणाकडे झेपावतो. सत्वगुण जागला, चांगलं चांगलं चित्तामध्ये धारण केलं जातं, सार निवडून घेतलं जातं आणि त्याचा परिणाम असा होतो की मनुष्य इतका मोठा होतो तो स्वतःसाठी जगत नाही. तो स्वतःचं जीवन स्वभावतःच जगतो, पण जाता जाता अनेकांचं कल्याण करतो. म्हणून समर्थांचं सांगणं फार फार सुंदर आहे. म्हणून श्रवण भक्ती केवढी व्यापक आहे समजावून घ्या. अहो, संगीत सगळं समजावून घ्यायचं तर किती अवघड आहे. असं आहे की कल्याण मूळ थाटामध्ये येतो, बिलावल येतो, खमाज येतो, भैरव येतो, पूर्वी असते, भैरवी आहे, तोडी आहे. ही सगळे मूळ थाटाचे राग आहेत. हे आपल्याला समजले पाहिजेत, उमगले पाहिजेत, आत्मसात करता आले पाहिजेत. आणि मग त्यातून संगीताचा विस्तार, नाना तालवाद्यांचा विस्तार हा कळला पाहिजे आपल्याला. एवढं करण्यामध्ये जन्म जातो. किती अवघड आहे पहा. भीमसेन जोशी म्हणाले की 10वीस राग आळवताना जन्म सरतो. खलास. किती खरं सांगणं. संगीत महासागरासारखं आहे. 10वीस राग आपल्या गळ्यावर चढवून खऱ्या अर्थानं तृप्ततेने मांडता मांडता जन्म सरतो माणसाचा. किती अवघड आहे. आपल्या मनाशी कल्पना करा. मग एवढं व्यापक ज्ञान असेल तर आपण जीवनातले किती तास वाया घालवतो, काही करत नाही. आणि म्हणून समर्थ सांगतात श्रवण भक्ती करा, त्याच्यानंतर येते की कीर्तन भक्ती. भगवंताचं कीर्तन मांडायचं सामर्थ्य मानवाला प्राप्त होतं. आणि म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे सगुण हरिकथा करावी, भगवत कीर्ती वाढवावी, अखंड वैखरी वदवावी यथा योग्य. ही वैखरी वाणी आहे ज्यानी आपण आता बोलतो आहोत, संवाद करतो आहोत. बहुत करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर, भगवत कथा निरंतर करीत जावी. भगवत कथेला कधी खंड पाडू देऊ नये. आपुलिया सुख स्वार्था केलीच करावी हरिकथा, हरिकथे विण सर्वथा राहोच नये. नित्य नवा हव्यास धरावा, साक्षेप अत्यंतची करावा, हरिकीर्तने भरावा ब्रह्मगोळ अवघा. सगळा ब्रह्मांड, सगळं ब्रह्मांड, सगळा ब्रह्मगोळ हरिकीर्तनाने भरून टाकावा. आणि कसं कीर्तन करावं समर्थांनी सांगितलंय. करुणा कीर्तनाच्या लोटे, कथा करावी धडधडाटे. हा श्रोतयांची श्रवण पुटे,
आनंदे भरावी, इतका आनंद वाटावा असं संकीर्तन म्हणे कीर्तनकारांनी मांडावं. आणि कीर्तनात काय सांगावं याच्या मर्यादा समर्थांनी घालून दिल्या आहेत. वाटेल ते बोलायचं नाही, पाचकळ बोलायचं नाही, चावट बोलायचं नाही. एक आपली मर्यादा सोडून बोलायचं. काय बोलायचं? भक्ती ज्ञान वैराग्य लक्षण, नीती न्याय स्वधर्म रक्षण, साधन मार्ग अध्यात्म निरूपण, प्रांजल बोलावे. चौकट घालून दिलेली आहे. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. नाथांनी सांगितलेलं आहे कीर्तनात काय करावं. ऐसी मर्यादा आहे नाथांच्या घरची. कीर्तनाची मर्यादा आहे. आणि म्हणून कीर्तनात काय बोलावं? भक्ती सांगावी, शुद्ध ज्ञान सांगावं, वैराग्य सांगावं, नीती सांगावी, न्याय सांगावा, स्वधर्म सांगावा, साधन मार्ग सांगावा आणि त्याद्वारे अध्यात्म निरूपण करून स्वधर्म विस्तारावा. हे प्रांजळ बोलत जावं असं समर्थ सांगतायत. कीर्तनामध्ये दशकलांचा संगम असतो आणि कीर्तनामध्ये नानाविध प्रकार असतात. आपल्याला माहिती असतील महाराष्ट्रामध्ये 5-6 तरी परंपरा मोठ्या आहेत कीर्तनाची. एक हरिदासी कीर्तन म्हणजे ज्याच्यामध्ये पूर्वरंग आहे आणि उत्तररंग आहे. पूर्वरंगामध्ये एक अभंग घ्यायचा आणि त्याचं तत्वज्ञान उलगडून सांगायचं आणि ते तत्वज्ञान ज्यांनी मूर्त आचरलं अशी एखादी कथा उत्तरंगात सांगायची. याला म्हणायचं हरिदासी कीर्तन. वारकरी कीर्तन ज्याला आपण निरूपण म्हणतो ते कसं असतं? एक अभंग घ्यायचा आणि त्यातलं प्रत्येक पद तत्वज्ञानाच्या अंगाने उलगडून दाखवायचं, दृष्टांत देत देत याला निरूपण म्हणायचं. समर्थांनी थोडक्यात सांगितले सगुण कथा या नाव कीर्तन, अद्वैत म्हणजे निरूपण. आणि पुढे सांगितलेलं सगुण रक्षून निर्गुण बोलत जावे. सगुणाला मारू नये. मानवाची श्रद्धा सगुणावर आहे. ज्याला नामरूप आहे, सौंदर्य आहे, त्याच्यावर मनुष्य पटकन प्रेम करतो. म्हणून इतकी सुघड मूर्ती देवाची पाहिली, मनुष्य साष्टांग दंडवत का घालतो? त्याच्या मागचा भाव आहे सगुण कथा या नाव कीर्तन म्हणजे हरदासी कीर्तन, अद्वैत म्हणजे निरूपण म्हणजे वारकरी निरूपण, पण सगुण रक्षण निर्गुण बोलत जावे. सगुण निर्गुणाचा समन्वय करावा समर्थांचं सांगणं आहे. म्हणजे एक हरदासी कीर्तन झालं त्यालाच नारदीय कीर्तन म्हणतात. दुसरं वारकरी कीर्तन झालं त्यालाच निरूपण असं म्हणतात. तिसरी परंपरा दासगणू महाराजांची आहे, विदर्भ मराठवाड्याकडून आलेली. आणि त्याच्यामध्ये एक वेगळाच बाज आहे सगळा कीर्तनाचा, म्हणजे लोक संगीत त्याच्यामध्ये भरपूर आहे, अतिशय सुंदरपणे घातलेलं आहे. लोकसंगीताचा बाज त्या कीर्तनाला विशेष करून आहे. चौथी जी परंपरा आहे ती आपल्याला गाडगे बाबांनी दिलेली आहे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. त्याला कथानकी नाही, पूर्वरंग नाही, उत्तररंग नाही, विशेष अभंगही नाही, श्रोत्यांच्या बरोबर गप्पा मारत मारत कीर्तन. फार सुंदर आहे. कीर्तन करायचं नाही अशी आज्ञा घेऊन एक सरकारी अधिकारी आलेला होता. त्यावेळेला गाडगे बाबांनी त्याच्यावर संवाद करायला सुरुवात केला. तो म्हणाला सरकारी आज्ञा आहे का? मग आम्ही कुठे कीर्तन करणार? कीर्तन करायला परवानगी नाही म्हणजे नाहीच ना कीर्तन करायचं. काय हो श्रोतेजन, खरं की नाही? सगळे होय असं म्हणाले. त्यावेळेला त्या अधिकाऱ्याला इतका आनंद झाला. तो म्हटला नाव काय बाबा आपलं? त्यांनी नाव सांगितलं. मग घरी पूजा कीर्तन करते काय? वऱ्हाडी बोली बोलत असत ना बाबा, असं म्हणत म्हणत त्याच्याबरोबर इतक्या वेळ संवाद केला की 1.5 तास बाबांचं कीर्तन झालंय. कीर्तन झाल्यावर त्याला कळलं. गाडगे बाबांनी एक अतिशय सुंदर अनौपचारिक बाज कीर्तनामध्ये आणलं. फार सुंदर. असे नानाविध आपल्याकडे परंपरा कीर्तनाच्या आहेत. काही कीर्तनामध्ये असं असतं की केवळ शुद्ध दत्त. आता समर्थांचीच परंपरा अशी आहे, रामदासी खडी बोली आहे. त्याच्या गुळमुळीत असं काय सगळं ठोस सांगणं जे आहे ते इतकं खणखणीत आहे की त्याच्यामध्ये संदिग्धता कुठेही नाही, मिळमिळीतपणा नाही, जिवंतपणा आहे, सशक्तपणा आहे, युक्ती आहे, त्याच्याबरोबर शक्ती आहे, मगच भक्ती आहे. शक्तीशिवाय भक्ती नाहीच. असा एक खणखणीत प्रकार कीर्तनाचा रामदासी बाण्यांनी या समाजामध्ये मुरवलेला आहे. हरदासीच परंपरा, नारदीय परंपरा, पण त्याला एक वेगळा बाज, एक वेगळा रंग दिलेला आहे. अशा नानाविध परंपरा कीर्तनाच्या आपल्या समाजामध्ये आहेत. आणि त्याच्यामध्ये दशकलांचा संगम आहे. फार सुंदर आहे. किती कला आहेत म्हणून सांगू. दशकला काही पाहण्यासारख्या आहेत. त्यातली पहिली कला म्हणजे काव्याची कला. काव्य उत्तम येत असलं पाहिजे. स्वतःला निरनिराळी पद रचता आली पाहिजे. जे महात्मे होऊन गेले ना या देशामधले, ते भेंड्या खेळायला बसले किंवा स्वतः पद रचत असत. आपलीच पद सांगून टाकायची. ज्ञानोबांनी नाही का म्हटलं,
द्र जर आलं शेवटी, मुद्दाम देवेंद्र असा शब्द आणायचा शेवटी आणि द्र पासून सुरुवात होणारा सांगा. मग द्रुमदल कैसे असं म्हणून आपलीच एक ओवी टाकून द्यायची. असं करत असत मोठे जन. काव्य शक्ती मात्र तेवढी अलौकिक पाहिजे, म्हणजे ती ओवी किंवा तो अभंग खरोखरच तुकोबांचा किंवा ज्ञानोबांचा असं वाटलं पाहिजे, नाहीतर मारच खायची की दुसरं काय व्हायचं. म्हणून काव्य शक्ती उत्तम पाहिजे, पद्यरचना करता आली पाहिजे आणि तेवढं पाठांतर पाहिजे. दुसरी त्यातली जी कला आहे कीर्तनाची, म्हणजे काव्याची झाली, आणि काव्याच्या नंतरची जी कला आहे ती तितकीच मोठी आहे. आणि ती कला म्हणजे वाद्यवादनाची. सगळी वाद्य वाजवता आली पाहिजे. पखवाज आला पाहिजे, मृदंग आला पाहिजे, टाळ आले पाहिजे, झांजा वाजवता आल्या पाहिजेत, पायपेटी आली पाहिजे, संवादिनी आली पाहिजे, तबला वाजवता आला पाहिजे, वीणा सुरात लावता आली पाहिजे, तानपुरा अतिशय सुरेल लावता आला पाहिजे, आपल्याला सनई वाजवता आली पाहिजे. नानाविध वाद्य ही सगळी कीर्तनकाराला वाजवता आली पाहिजे, नाहीतर तो कीर्तनकार नव्हेच. आणि ही सगळी वाद्य पुन्हा दुरुस्त करता आली पाहिजे, स्वरात लावता आली पाहिजेत, स्वर कळला पाहिजे. नाहीतर भलत्या स्वराला पांढरी 4 आहे आणि पांढरी 1ला कुठेतरी तबला लागलाय आणि चालले, असं नाही चालणार. स्वरातच गायला पाहिजे. कणस्वर फरक पडला तरी त्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणून त्याला सर्व वाद्यांचं ज्ञान पाहिजे. तिसरी कला आहे ती नृत्याची. त्याला नाचता आलं पाहिजे. कीर्तन हा विषयच असा आहे की तिथे नाचायचं, मुक्तपणे आनंदानं नाचायचं असतं. तिथे उभा राहिलं की तुमच्या अंगामध्ये नाचावंसच वाटतं, असं सामर्थ्य त्या कीर्तनामध्ये. प्रयोग करून पहा एकदा. पण लाज वाटत नसेल तर, लाज वाटते लोकांना. नाचतात कसले पहा, कीर्तनामध्ये काय सुंदर नाचतात. निजामपूरकर बुवा असे सुंदर नाचत असत, माणसं पाहत राहत असत. मग असं नाचता आलं पाहिजे कीर्तनामध्ये. म्हणजे नृत्याचे प्रकार माहिती असले पाहिजे, नृत्य निर्माण कसं झालं हेही माहिती असलं पाहिजे. कीर्तनात नाचायचं नृत्य कोणतं तेही कळलं पाहिजे. तांडव नृत्य नाही करायचं. तिथे प्रसंगाला अनुरूप असंच नृत्य करायला पाहिजे ना. आणि म्हणून जसा रस असेल प्रगट होणारा, त्या रसाप्रमाणे नाचता आलं पाहिजे. नृत्य ही तिसरी फार मोठी कला आहे. चौथी जी कला आहे ती नाट्याची. नाट्य म्हणजे कृत्रिमपणानं. नाट्य असं आहे की सगळी पात्र त्याच्यामध्ये जी येणारी आहे ती जिवंत करून मांडायची आहेत. सज्जनातला सज्जन युधिष्ठिरी त्यालाच सांगायचं आहे आणि दुष्टातला दुष्ट दुर्योधनी त्यालाच सांगायचं आहे. एकाच कीर्तनकाराला हे सगळं करायचंय आणि म्हणून त्याच्या ठाई सामर्थ्य असलं पाहिजे. नानाविध रस नृत्यामधून नाट्यामधून त्याला प्रगट करता आले पाहिजे. चौथी कला झाली. पाचवी कला ही गायनाची कला आहे. म्हणजे गायन त्याला उत्तम येत असलं पाहिजे. गायन नाही तर कीर्तनात रंगच नाही. स्वर आणि शब्द आणि लय असा त्रिवेणी संगम त्यात असला पाहिजे तर कीर्तनाची खरी गोडी आहे. ज्याला हे साधलं, वा काय आनंद आहे कीर्तनात म्हणून सांगू. नारदाची गादी म्हणून समजतात ते. कुठेतरी चित्ताला ब्रह्मविद्येचा स्पर्श व्हायलाच पाहिजे असं सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये कीर्तनामध्ये. आणि म्हणून गायन उत्तम यायला राग उत्तम आले पाहिजेत, अभिजात संगीत यायला पाहिजे. मायकेल जॅक्सन नाही आला तरी चालेल, काही बिघडत नाही, पण अभिजात संगीत यायलाच पाहिजे. सत्य आहे पहा, प्रकाश पडला आपल्यावर. अभिजात संगीताची बैठक असली ना, स्वर वाटेल तसा फेकता येतो, कोणत्याही पट्टीमध्ये गाता येतं आणि त्या सुरेलपणानं माणसं लोभावून जातात. आणि म्हणून गायनाची ही पाचवी कला आहे. सहावी जी कला आहे ती लय म्हणजे तालाची कला आहे. आणि ताल आपल्याला सगळे कळले पाहिजे. ताल हे निम्म अंग आहे संगीताचं. म्हणजे मग आपल्याला त्रिताल कळला पाहिजे, धुमाळी कळला पाहिजे, भजनी, केरवा, झपताल, रूपक, एकताल, दादरा, तेवरा, मत्तताल, गजताल, झंपा, नानाविध प्रकारचे सगळे ताल कळले पाहिजे. हे कळले नाहीत तर तो कोणत्या तालामध्ये गाणार. मग त्याच्याही पुढे जाऊन त्याला छंद कळले पाहिजेत कीर्तनकाराला. कारण आर्या असते कीर्तनामध्ये, साकी असते, गीती असते. आर्यान गीतीमध्ये थोडा भेद आहे बरं का, तोही कळला पाहिजे. आर्या आहे, गीती आहे, साकी आहे, दिंडी आहे, कामदा आहे, कटाव आहे, नानाविध प्रकार असतात कीर्तनामध्ये. हे सगळे ओवी आहे. नाना प्रकारचे छंद असतात, अक्षर गणवृत्त असतात, मात्रावृत्त असतात. अभ्यास नसला तर कसं सांगणार. आणि म्हणून हे सगळं यायला पाहिजे आपल्याला, असा त्याचा भावार्थ आहे. हे कीर्तनकाराला सगळं यायला पाहिजे. ते आलं म्हणजे तो अभिव्यक्त करू शकतो. बरं, त्याच्या पुढे 6 कला पाहून झाल्या आपल्या.
त्याच्या पुढची कला म्हणजे वक्तृत्व कला. वक्तृत्व उत्तम पाहिजे, असं पाहिजे की माणसं खेळून राहायला पाहिजे, स्पेलबाउंड असं वक्तृत्व पाहिजे, माणसाला आनंद व्हायला पाहिजे श्रवण करताना. म्हणजे आपण जे बोलतो त्याला सुद्धा लय असते पहा, गोड लय बोलण्याला सुद्धा. कुठलाच कार्यकार्ट्या याला लय नाही. बहुतेक माणसं अशा शब्दामध्ये संवाद करतात. असा संवाद करू नये, गोड संवाद करा. बोलण्याला लय असावी. ती लय असली ना की ऐकणाऱ्या माणसाला आनंद वाटतोय, खरंच आहे. आणि म्हणून वक्तृत्वाचा वक्ता दश सहस्रीषु म्हटलेला आहे ना, खरंय, सर्वार्थाने खरंय. पण वक्ता दश सहस्रीषु होण्यासाठी उदंड पाठांतर ही 8वी कला आहे. सगळं पाठ पाहिजे, वेद वाङ्मय पाठ पाहिजे, उपनिषद पाहिजेत, पुराण पाठ पाहिजेत, रामायण पाठ पाहिजे, भागवत पाहिजे, महाभारत पाहिजे, आचार्य वाङ्मय, संत वाङ्मय, उत्तमातल्या उत्तम कविता पाठ पाहिजेत, उत्तमातली उत्तम सूक्ती त्याही पाठ पाहिजेत, आम्हाला गद्य वचन थोरांची ती पाठ पाहिजेत. हे सगळं पाठांतराचं अंग म्हणजे 8वं अंग आहे. त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला ज्ञान विज्ञान अवगत पाहिजे, नानाविध प्रकारच्या भाषा आपल्याला अवगत पाहिजेत, आणि सभेचं मानसशास्त्र कळलं पाहिजे. फार कंटाळली माणसं की ऐकत नाहीत, म्हणून मला कल्पना आहे शेवटाला आता प्रवचनाचा, म्हणून तेही कळलं पाहिजे की किती मानसशास्त्र चटकन अवगत व्हायला पाहिजे श्रोतृवर्गाचं. आणि म्हणून ही 9वी कला झाली. आणि 10वी वैनायिकी कला म्हटलेली आहे, म्हणजे शिष्टाचाराचं ज्ञान पाहिजे. कीर्तनकार प्रवचनकार जगात सगळीकडे जातो, नानाविध प्रकृतीची माणसं भेटतात, त्या सगळ्यांचं अंतरंग त्याला जपावं लागतं. आणि म्हणून शिष्टाचार सभ्याचार त्याला उत्तमातले उत्तम कळावे लागतात. खोटे मॅनर्स मी म्हणत नाहीये, पण ज्याचं अंतरंग जपावं असा मनुष्य भेटला की त्याचं अंतरंग जपावंच जपाव. भेटो कोणी एक नर धेड महार चांभार, त्याचे राखावे अंतर या नाव भजन. भजनाची लोकविलक्षण व्याख्या समर्थांनी करून टाकलेली आहे. म्हणून वैनायिकी ज्ञान जसं त्या कीर्तनकाराला पाहिजे, तशा मागच्या 9 कला सुद्धा पाहिजे. असा दशकलांचा संगम कीर्तनामध्ये असतो. याचा अभ्यास जसजसा करत जावा तसं कीर्तनाचे मनुष्य परिपक्व होत जातो. समर्थांनी सांगितले, कीर्तने महादोष जाती, कीर्तने होय उत्तम गती, कीर्तने भगवत प्राप्ती, यदर्थी संशय नाही संदेह नाही. आणि म्हणून हा कीर्तने होय सत्पात्र म्हटले, कीर्तने होय पवित्र. माणसाची एवढी आत्मोन्नती घडवून आणायला कोण कारण आहे तर कीर्तन आहे. कीर्तनाची 4 चतुरंग म्हणून 4 अंग पुन्हा वेगळी सांगितली बरं का. त्याच्यामध्ये ज्ञान विज्ञान कला आणि लोकसंग्रह आहे. ज्ञान म्हणजे प्रवृत्ती नव्हे निवृत्ती, विज्ञान म्हणजे प्रवृत्ती, कला म्हणजे नानाविध कला, आणि लोकसंग्रह म्हणजे राष्ट्राची उभारणी. हे ज्या कीर्तनकाराला जमलं त्याचं आयुष्य आणि त्या देशाचं समाजाचंही आयुष्य कृतार्थ होऊन गेलं. म्हणून आपल्या स्वांत सुखासाठी जरी कीर्तन केलं तरी लोकोद्धाराचा हेतू मनामध्ये असावा, मनोरंजनाबरोबर शिक्षण व्हावं, असा संगम घडवून आणावा. त्याच्यामध्ये ज्ञान विज्ञान आम्हाला दोन्ही पाहिजेत, दोन्ही शिवाय तरणोपाय नाही. ज्ञानाचे 2 पुरुषार्थ धर्म आणि मोक्ष आहेत, विज्ञानाचे 2 पुरुषार्थ अर्थ आणि काम आहेत. पण आम्ही ज्ञानाला टाकलं म्हणून धर्म मोक्षाला तिलांजली देऊन टाकली, अर्थ काम तेवढे घट्ट पकडून बसलेलो आहोत. म्हणून ज्ञानही हवं, विज्ञानही हवं, कलाही हव्या, आणि सगळा लोकसंग्रह सुद्धा हवा. म्हणून समर्थ त्याच्या पुढे जातात आणि आम्हाला सांगतात की संपत्ती असो किंवा विपत्ती असो, नामस्मरण टाकू नका. आधी अवदसा मग दसा अथवा दसेवरी अवदसा, नामाचा भरवसा. प्रसंग असो भलतेसा परंतु नाम सोडू नये. प्रसंग भलता आला तरी नामाला टाकू नये. नामस्मरण मोठा असतं. समर्थांनी म्हटले, उफराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठाउठी. दंतकथा आहे पण स्वीकारली. वाल्याचा वाल्मिकी झाला वगैरे खोटा आहे, काही खरं नाही त्यातलं. पण ती दंतकथा का स्वीकारली त्याचं कारण असं की नीचातला नीच अधमातला अधम सुद्धा उद्धरून जाईल असं सामर्थ्य त्या नामस्मरणात असतं. आणि म्हणून एक उदाहरण दिले, हळाहळापासून सुटला प्रत्यक्ष चंद्रमौळी. विषाचा त्रास झाल्यानंतर भगवान शंकरांनी रामनाम घेतलं. आपल्याला रामरक्षेमध्ये माहिती आहे, सांगता आपण त्यांनीच करतो. म्हणून ते रामनाम किती थोर आहे हे समर्थांना सांगायचे. आणि पुढे जाऊन एक विलक्षण सूत्र सांगितले, चहुवर्ण नामाधिकार नामी नाही लहान थोर, जडमूड पैल पार पावती नामे.
कोणीही असला तरी त्याला अधिकार आहे, म्हणून नाम अखंड स्मरावे. आणि तेवढं झाल्यानंतर काय करावं? आपल्या सद्गुरूचं पाद सेवन करावं, त्याच्या चरणांवर शरण जावं. कारण सद्वस्तू दाखवी सद्गुरू. आपल्याला या प्रपंचामध्ये जेवढ्या वस्तू दिसतात तेवढ्या नाशवंत असतात. सद्वस्तू म्हणजे परब्रह्म. ते परब्रह्म आपल्याला कोण दाखवतो? केवळ सद्गुरू दाखवतो. बाकी कुणाचंही ते सामर्थ्य नसतं. आणि म्हणून संग त्याग आणि निवेदन, विदेह स्थिती अलिप्तपण, सहज स्थिती उन्मनी विज्ञान, हे सप्तही एक रूप. एकाच विशिष्ट परब्रह्माची ही 7 नावं आहेत. लक्षात घ्या पुन्हा एकदा. संगत्याग, आत्मनिवेदन, विदेह स्थिती, अलिप्तपण, सहज स्थिती, उन्मनी विज्ञान म्हणजे मुरलेलं ज्ञान या अर्थाने, हे सप्तही एक रूप असं समर्थ आम्हाला सांगतात. आणि म्हणून पादसेवन करावं. ते केलं की मग काय होतं? 5वी जी भक्ती, अर्चन भक्ती, त्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो. त्याचं अतिशय इतकं सुंदर वर्णन समर्थांनी केले की आपल्या डोळ्यासमोर षोडशोपचार पूजाच उभी राहते. समर्थांनी 2 प्रकार सांगितले. एक सगुण मूर्तीची पूजा आणि दुसरी मानस पूजा. काया वाचा आणि मने, चित्ते वित्ते जीवे प्राणे, सद्भावे भगवंता अर्चने, या नाव अर्चन भक्ती. काया वाचा मन जिथे दिलं जातं ती सगुण अर्चन भक्ती होते. आम्ही अशी कधी करतो का? पूजा करत असताना आमचं लक्ष दुसरीकडेच असतं. पूजा लवकर संपावी आणि कोण कोण काय काय करतात घरातले याच्याकडे जास्ती लक्ष. मग अशा पूजेला काही अर्थ आहे का सांगा? आणि म्हणून समर्थ म्हणतात सगुण पूजेमध्ये रंगून जावं आणि अधिकार प्राप्त झाल्यानंतर मग मानस पूजा अगत्य करावी. एवढं झालं की वंदनाचा अधिकार प्राप्त होतो. मग वंदन भक्ती करावी. वंदनामुळे देवासी नमन, संत साधू आणि सज्जन नमस्कारित जावे. कुणाकुणाला वंदन करावं हे समर्थांनी सांगितलंय. आणि पुढे समर्थ सांगतात, नमस्कारे कृपा उचंबळे, नमस्कारे प्रसन्नता प्रबळे, नमस्कारे गुरुदेव बोळे साधकांवरी. कारण आहे साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली, सुगम पंथ नेवू निघाली जेथील तेथे. जर निर्मळ मन असेल आणि सद्गुरूला आपण दंडवत घातलं, आपोआप त्याचा उद्धार सद्गुरू करणारच. एवढं केलं म्हणजे मग दास्य भक्तीला मनुष्य पात्र होतो. भंगली देवालये करावी, मोडली सरोवरे बांधावी, सोफे धर्मशाळा चालवावी, नूतनची कार्ये वचने बोलावी करुणीची, नाना प्रकारे स्तुतीची अंतरे निवती सकलांची ऐसे करावे. समर्थ सांगतायत सकळांची अंतर निववावी अशी दास्य भक्ती करावी. दास्य भक्ती समर्थांना अत्यंत प्रिय आहे, कारण हनुमंतांनी ती केलेली आहे. म्हणून दास्य भक्ती करायला समर्थ सांगतात. मग सख्य भक्तीला मनुष्य अधिकारी होतो. देवाच्या सख्यत्वा कारणे आपले सौख्य सोडून देणे कोण सोडेल? पण एवढ्या 7 पायऱ्या चढून गेल्यानंतर आपलं सौख्य आपापच गौण होतं आणि आपण ईश्वरार्पण होतो दास्य भक्तीतून. आणि मग देवासी परमसख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे, 8वे भक्तीचे लक्षण जाणावे असं समर्थांनी म्हटले. सखा मानावा भगवंत, माता पिता गणगोत, देवाची चिंता सदैव करावी असं सांगतात. पण देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या ताटातुटी. तयार आहेत का बघा? भयंकर अवघड आहे, अतिशय अवघड. आणि पुढे सांगतात अशा 8 पायऱ्या चढून गेलो, देवाचं सख्य झालं म्हणजे प्रत्यक्ष टाकावं असं नाही, पण प्रसंग असताना काही जर त्यागावं लागलं तर त्याचं अजिबात दुःख न होणं, हीच कसोटी दास्य भक्ती सख्य भक्तीची आहे. काही द्यावं लागलं आपल्याला अत्यंत प्रिय असलेलं, त्यागावं लागलं आणि त्याची यत्किंचित ही बोध जर मनामध्ये राहिली नाही तर त्याला खरी भक्ती म्हणायची. म्हणून समर्थ सांगतात देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या ताटातुटी. आणि सख्यत्व झालं मग आत्मनिवेदनावर मनुष्य अधिष्ठित होतो आणि म्हणतो मी आता आत्मनिवेदन म्हणजे एका दृष्टीने सायुज्य मुक्तीचा अधिकारी झालो. म्हणून समर्थ आणि फार छान सांगितले, एक मुख्य परमेश्वर, दुसरी प्रकृती जगदाकार, तिसरा आपण कैचा चोर आणिला मध्ये. मी पण कुठून आला रे तुमच्या ठाई असं समर्थ विचारतात. एक तो ईश्वर, त्यांनी ही प्रकृती म्हणजे सगळं विश्व निर्माण केलं, त्यांनीच प्रकृतीचं एक अंग म्हणजे तुम्ही आहात. मग मी तुमचा कुठून आला? अहंकार टाका हे सांगणं आहे. म्हणून प्रकृतीच्या अतीत व्हा आणि त्या ईश्वराचं सत्य स्वरूप ओळखा. म्हणून सोहम हंसा हे उत्तर. सोडिता अहम, टाकीता अहम आणि धरिता सोहम अशी प्रवृत्ती पाहिजे. माणसं उलट करतात, धरिता अहम
टाकीता सोहम, जाऊ दे म्हणतात. याच्या उलट ज्याला जमलं ना त्याला आत्मनिवेदन जमलं. म्हणून त्वम पद तत्पद असी पद निरसोनी सकळ भेदाभेद वस्तू ठाईची अभेद आपण कैसा. त्वम पद म्हणजे जीवात्मा आपण सगळे, तत्पद म्हणजे परमात्मा, आणि असी पद म्हणजे यांचं मिलन, यांचं अद्वैत आपल्या लक्षात येते का पहा. म्हणून या 3 टप्प्यातून प्रत्येक माणसाने जायचं असतं. यातून गेला की सायुज्य मुक्ती लागते, आणि सायुज्य मुक्ती ही अचळ आहे. सायुज्य मुक्ती चळे ना, तीही मुक्तीच आहे चळण. सायुज्य मुक्ती अचळ जाण, त्रैलोक्यास होता निर्वाण. सायुज्य मुक्ती चळे ना. तुम्हाला एकदा सायुज्य मुक्ती आत्मनिवेदनातून लाभली, तुम्ही अजरामर झालात. अजरामर अशा अर्थाने की इतक्या उंचीला पोचलेला महात्मा लोक सदैव स्मरतातच, त्यांच्या मनात तो सदैव घर करून राहतोच. आणि सायुज्य मुक्ती याची देही याची डोळा, तो विदेही होऊन जातो याच जन्मामध्ये. देह न टाकता विदेही होणं याला म्हणायचं सायुज्य मुक्ती. संत असे असतात, आचार्य असे असतात. आणि म्हणून समर्थांनी आम्हाला सांगितलं, देवधवा निर्गुण परमात्मा निश्चळ, निर्गुण मुक्ती तेही अचळ, सायुज्य मुक्ती ते केवळ जाणीजे ऐसी. हा नवविधा सोपान आपण पत्करावा, सत्वगुण धारण करावा, सद्विद्येला शिरोधार्य करावं, विरक्त व्हावं, नवविधा भक्तीचा सोपान क्रमशः उन्नत होत चढत जावा, भगवंताला वश करून घ्यावा, आणि भगवंताच्या कृपा प्रसादानं सायुज्य मुक्तीचा लाभ करून घ्यावा. तो लाभ तुम्हा आम्हा सर्वांना त्या प्रभू रामचंद्रांच्या कृपेनं, कृपा प्रसादानं, सद्गुरूच्या आशीर्वचनानं व्हावा, अशी प्रार्थना त्या जगन्नियंत्याच्या चरणी करतो. आणि आज इथेच विरमतो. यानंतर आरती होईल, मग आजचं प्रवचन संपेल. जय जय रघुवीर समर्थ प्रभू.